Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the topic biotechnology. In that, the sub point is biological tools. बरोबर आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला आपण एक सब पॉइंट पाहणार आहोत, बायोलॉजिकल टूल्स. ओके. मग याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटने दिलेली डेफिनेशन्स, देन अप्लाइड ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, फेजेस ऑफ बायोलॉजी, राईट. आणि त्याच्यानंतर मग आपण पॉइंट सुरू केला आपला काय, टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी. हा पॉइंट कशामध्ये येतो, तर ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये येणार आहे, राईट. सो प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय म्हणतोय मी, प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये हा सब पॉइंट आलेला आहे. त्याच्यामध्ये टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी म्हणजे जीन क्लोनिंगची टेक्निक आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हिची टेक्निक येणार आहे. सो टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी, जीन क्लोनिंग कशा पद्धतीने घडवून आणलं जातं किंवा त्याची प्रोसेस काय आहे, त्याचा प्रोटोकॉल काय आहे, किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची प्रोसेस आणि त्याचा प्रोटोकॉल काय आहे हे आपण बघणार आहे. ओके. मग या टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी मध्ये आपण पहिला पॉइंट जो बघितला होता, ए पॉइंट, तो काय बघितलाय बघा, टूल्स अँड टेक्निक्स. आठवतंय का बघा पीपीटी मधलं, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधलं आठवतंय का बघा, टूल्स अँड टेक्निक, टूल्स अँड टेक्निक, टूल्स अँड टेक्निक फॉर जीन क्लोनिंग, टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग and RNA technology, RNA technology. ओके, इज इट क्लियर? समजतंय का बघा. मेन पॉइंट कुठला आहे, मेन पॉइंट कुठला आहे, तर प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्या आधी काय काय झालं हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण मुख्य पॉइंट कुठला आहे, मेन पॉइंट प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये. त्याच्यामध्ये आपण पॉइंट काय बघितला, त्याच्यामधला पॉइंट टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी. मग जीन क्लोनिंग आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या प्रोसेसमध्ये काय पहिला पॉइंट देणार आहे, तर टूल्स. कुठली साधनं वापरली जातात जीन क्लोन करण्यासाठी, जीन क्लोनिंग प्रोसेससाठी किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, कुठली साधनं वापरली जातात, काय काय वापरलं जातं हे आपण बघणार आहे या पॉइंटमध्ये. मग त्याच्यामध्ये याच्यातला सगळ्यात आधीचा मेन पॉइंट, द प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामधला पॉइंट टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी. आणि याच्यातला जो पॉइंट आहे, ए पॉइंट, टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. समजते बाळांनो, समजलं? आता बघा, आता या ए मध्ये टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी मध्ये आपण पहिला पॉइंट बघितलेला आहे. पहिला पॉइंट तो म्हणजे टूल्स आणि टेक्निक जीन क्लोनिंगची किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची टूल्स आणि टेक्निक्स मध्ये पहिला पॉइंट बघितला आपण, डिफरंट डिव्हाइसेस किंवा इन्स्ट्रुमेंट डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. प्रॉब्लेम आहे, समजतं इथपर्यंत? बघा, टूल्स आणि टेक्निक्स ना, जीन क्लोनिंग करण्यासाठी किंवा रिकॉम्बिनंट DNA प्रोसेससाठी कुठले कुठले टूल्स लागतात किंवा कुठली टेक्निक आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय, तर पहिला पॉइंट कुठला आहे, डिव्हाइसेस, डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. मग जीन क्लोनिंग साठी किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीसाठी कुठली साधनं लागणार आहेत, हा पॉइंट आहे. समजतं, लिंक लागली. फर्स्ट पॉइंट, द प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RNA टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. त्याच्यामधला पहिला पॉइंट काय आहे, तर टूल्स अँड टेक्निक्स
जीन क्लोनिंगच्या आणि रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या टूल्स आणि टेक्निक्स. मग त्या टूल्स आणि टेक्निक्स मध्ये पहिला पॉईंट कुठला आला? सब पॉईंट बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो इन्स्ट्रुमेंट्स, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स अँड डिव्हाइसेस. म्हणजे जीन क्लोनिंगसाठी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट. आणि याच्यामध्ये आपण पहिला बघितलेला आहे तो कुठला बाळांनो? तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस. जेल इलेक्ट्रोफोरेसिस, राईट. पीपीटी मध्ये हे आपण सगळं बघितलेलं आहे. मग जेल इलेक्ट्रोफोरेसिसची जर रिव्हिजन करायची झाली बाळांनो तर तू काय लक्ष ठेवायचं आहे? समजा तुम्हाला मी असा क्वेश्चन जर विचारला थेरॉटिकली, राईट अ नोट ऑन जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, राईट. त्या ठिकाणी आपण ग्राफिक किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ जेल इलेक्ट्रोफोरेसिस बघितलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲगॅरो जेल पासून पेज कसं तयार केलं जातं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये डीएनए सॅम्पल कसा लोड केला जातो. डीएनए सॅम्पल लोड झाल्यानंतर ज्या वेळेला आपण डीएनए सॅम्पल लोड हा कॅथोडकडे करणार आहे, मग इलेक्ट्रिक करंट अप्लाय केलं की डीएनए हा कॅथोडकडून ॲनोडकडे कसा जातो, कसे बँड्स तयार होतात, मग बँड्स कसे ओळखायचे. मग पुढचा जर बँड असेल डीएनएचा तर त्याचं मॉलिक्युलर वेट कमी असणार आहे, पाठीमागचा असेल तर मॉलिक्युलर वेट जास्त असणार आहे. असे 2-3 सॅम्पल्स असणार आहेत. त्या प्रत्येक सॅम्पलचं अनालिसिस करायचं आणि त्याच्यावरून ग्राफ काढायचा आहे. पण तुम्हाला सगळं समजलेलं आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी बऱ्यापैकी स्टुडंटनी, म्हणजे जे स्टुडंट अभ्यास करत आहेत खरोखर त्यांनी मला रिपोर्ट केलं की अंडरस्टँडिंग झालेलं आहे, बरोबर आहे. पण समजा बाय चान्स तुम्हाला त्या ठिकाणी थेरॉटिकली क्वेश्चन्स जर पडला 2 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी, राईट अ नोट ऑन जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्यावेळेला काय लिहिता यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं आहे मी काय सांगतोय बघा, ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. सो फर्स्ट पॉइंट कशातला? जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा पहिला पॉइंट काय? इलेक्ट्रोफोरेसिस is a technique आहे. Electrophoresis is a technique that involves migration and separation. कुठला बाळांनो? कुठला? कोणाचं मायग्रेशन आणि सेपरेशन होतं? डीएनएचं, आरएनएचं, प्रोटीनचं, याचं मायग्रेशन किंवा सेपरेशन होणार आहे. म्हणजे डीएनए आयसोलेट करायचं असेल आपल्याला, आरएनए आयसोलेट करायचं असेल, प्रोटीन आयसोलेट करायचं असेल तर आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक वापरणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे इलेक्ट्रोफोरेसिस इज अ टेक्निक दॅट इन्व्हॉल्व्स मायग्रेशन अँड सेपरेशन ऑफ charged particles under the influence of electric field, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपण काय करणार आहे तर तो जो कोंब आहे, बरोबर आहे, या अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जेल तयार करणार आहे, राईट. जेल तयार केल्यानंतर याच्यामध्ये आपण कोंब टाकणार आहे, अशा पद्धतीचे कोंब टाकणार आहे, राईट. कोंब टाकल्यानंतर हे कोंब काढून घेतलं की याच्यामध्ये काय होणार आहे तर या ॲगॅरो जेलची स्लिप फक्त आपण बघूया, पट्टी बघूया ॲगॅरो जेलची अशा पद्धतीने. राईट. या ठिकाणी काय होणार आहे आता? कोंब काढून टाकल्यामुळे छिद्र तयार होत नाही ना, किंवा कॅव्हिटी तयार होणार आहे, कोंबची कॅव्हिटी तयार होणार आहे, राईट. अशा पद्धतीने. आणि या कॅव्हिटीमध्ये आपण समजा डीएनएचं सॅम्पल ए, बी आणि सी हे 3 सॅम्पल जर लोड केले, काय केले? लोड केले. आणि मग त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर सप्लायच्या मदतीने काय केलं बाळांनो आपण तर इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड केलं. तर काय होणार आहे? समजा हा कॅथोड आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, ॲनोड आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. कॅथोड कडून जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कुठं रन होईल? ॲनोड कडे होणार आहे.
मग कॅथोड कडून एनोड कडे होत असताना याच्यामधलं जे सॅम्पल आहे ते सुद्धा रन होणार आहे ना, एनोड कडून कॅथोड कडे रन होणार आहे, बरोबर आहे, समजलं. अशा पद्धतीने हे डीएनए काय होणार आहे, सेपरेट होणार आहे, मायग्रेट होणार आहे किंवा सेपरेट होणार आहे. आणि मग याचा आपण ग्राफ वरून काय करणार आहे तर ऍनालिसिस करणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोफोरेसिस ही काय बाळगलो तर इलेक्ट्रोफोरेसिस अशी टेक्निक आहे ज्या टेक्निकच्या मदतीनं डीएनएचं मायग्रेशन होतं किंवा सेपरेशन होतं, बरोबर आहे. म्हणजे डीएनए मध्ये निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत. आता डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे. का निगेटिव्ह चार्ज आहे, कारण त्या डीएनएच्या मध्ये जो कंपाऊंड आहे फॉस्फेट ग्रुप आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. डीएनए मध्ये फॉस्फेट ग्रुप आहे, त्या फॉस्फेट वरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे तो डीएनए कॅथोड कडून एनोड कडे मायग्रेट होणार आहे आणि मग तो सेपरेट होईल किंवा मायग्रेट होईल. म्हणून म्हटलेलं आहे इलेक्ट्रोफोरेसिस इज अ टेक्निक दॅट इन्व्हॉल्व्स मायग्रेशन अँड सेपरेशन ऑफ चार्ज्ड पार्टिकल्स अंडर इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. समजलं सेपरेट. पहिला पॉइंट इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय तर इलेक्ट्रोफोरेसिस ही अशी टेक्निक आहे ज्या टेक्निकच्या मदतीनं आपण जे सॅम्पल टाकणार आहे ते सॅम्पल मायग्रेट होईल किंवा सेपरेट होईल, बरोबर आहे. त्याच्यावरती चार्ज्ड पार्टिकल्स असल्यामुळं त्या सॅम्पल मध्ये चार्ज्ड पार्टिकल्स असल्यामुळं ते जे सॅम्पल आहे ते मायग्रेट होईल किंवा सेपरेट होईल. कोणाच्या मदतीनं इलेक्ट्रिक फील्डच्या मदतीनं. म्हणून म्हटलेलं आहे इलेक्ट्रोफोरेसिस इज अ टेक्निक that involves migration and separation of charged particles under the influence of electric field. Second point काय आहे बघा बाळांनो. Second point it is used for separation of charged molecules. It is used for separation of charged molecules. कुठले कुठले लाईक पीपीडी मध्ये बघितलं बाळांनो, लाईक डीएनए, आरएनए अँड प्रोटीन, बरोबर आहे. डीएनए, आरएनए, प्रोटीन असे जे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावरती एक स्पेसिफिकली पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, बरोबर आहे. सो हे जे चार्ज्ड मॉलिक्युल्स आहेत याचं सेपरेशन करण्यासाठी आपण काय वापरणार आहे तर इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक वापरणार आहे. म्हणून काय म्हटलं इट इज युज्ड फॉर सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्यूल लाईक डीएनए, आरएनए, प्रोटीन बाय ऍप्लिकेशन ऑफ सॅम. कोणाच्या मदतीनं इलेक्ट्रिक फील्डच्या मदतीनं ज्या मॉलिक्यूल वरती चार्ज आहे ते मॉलिक्यूल आपल्याला सेपरेट करता येतात. ह्या प्रोसेससाठी किंवा ह्या गोष्टीसाठी आपण इलेक्ट्रोफोरेसिसचा वापर करणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट मूवमेंट ऑफ चार्ज्ड पार्टिकल. Movement of charged particles is determined by particle size, comma, shape and charge. साधं सिंपल आहे, डोकं लावण्यासारखं काहीच नाही. मोमेंट ऑफ चार्ज पार्टिकल्स, कुठले पार्टिकल्स असतील, मोमेंट ऑफ चार्ज मॉलिक्युल्स ऑर पार्टिकल्स इज डिटरमाइंड बाय, कशावरून ठरवणार आहे. ओके, कशावरून ठरवली जाईल म्हणजे समजा डीएनए असेल, आरएनए असेल, प्रोटीन असेल यांची मुवमेंट कशावरून ठरवली जाणार आहे तर त्याचे पार्टिकलची साईज, बरोबर आहे. म्हणजे पार्टिकलचं मॉलिक्युलर वेट जर जास्त असेल, काय म्हणतोय बघा, पार्टिकलचं मॉलिक्युलर वेट जर जास्त असेल तर पार्टिकल मागे राहणार ना. पार्टिकलचं मॉलिक्युलर वेट जर कमी असेल तर पार्टिकल पुढे पळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा 100 किलोची एक व्यक्ती आहे आणि 50 किलोची एक व्यक्ती आहे, या दोघांची शर्यत लावली, कोण जिंकणार आहे. 50 किलोवाला पुढे पळून जाणार, 100 किलोवाला मध्येच राहणार. का, वेट जास्त आहे ना, वेट जास्त असल्यामुळे मागे राहिला. 50 किलोवाला वेट कमी असल्यामुळे पुढे गेला.
समजलं? तसं ज्या पार्टिकलची साईज किंवा मॉलिक्युलर वेट हे जास्त आहे, बरोबर आहे, तो मागे राहणार ना त्या सेपरेशन मध्ये, जे इलेक्ट्रोफोरेसिसच्या सेपरेशन मध्ये मागे राहणार, आणि ज्याची वेट कमी आहे तो पुढे जाणार. शेप, साईज आलं, शेप आलं, शेप पण तसंच आहे. शेप जर जास्त असेल, मोठा असेल तर पाठीमागे राहणार, शेप कमी असेल तर पुढे जाणार. चार्जेस बघा, या ठिकाणी कॅथोड आहे आणि या ठिकाणी एनोड आहे, बरोबर आहे. मग जर निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्ज एनोड कडून कॅथोड कडे येईल. सॉरी, उलट म्हटलं, जर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असेल तर तो कॅथोड कडून एनोड कडे जाणार आहे, आणि जर पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असेल तर तो एनोड कडून कॅथोड कडे जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे कॅथोड म्हणजे निगेटिव्हली चार्ज, कॅथोड म्हणजे काय, निगेटिव्हली चार्ज, एनोड म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणार आहे, एनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. मग साधी सिंपल गोष्ट आहे, ज्या मॉलिक्यूल वरती किंवा ज्या पार्टिकल वरती निगेटिव्ह चार्ज आहे तो काय असणार आहे, कॅथोड कडून एनोड कडे जाणार, आणि ज्या मॉलिक्यूल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एनोड कडून कॅथोड कडे येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे फॅक्टर्स जे पार्टिकलच्या मुवमेंट वरती अफेक्ट होणार आहे, म्हणजे परिणाम करणार आहे. सो मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल्स इज डिटरमाइंड बाय, चार्ज पार्टिकलची मुवमेंट कोण डिटरमाइन करणार, तर 3 फॅक्टर, पार्टिकल साइज, शेप अँड चार्जेस, राइट. नेक्स्ट आता डीएनए चं घेऊया. डीएनए इज निगेटिव्हली चार्ज, डीएनए इज निगेटिव्हली चार्ज, and hence it moves. कुठे जाईल तुम्ही सांगायचं मला. डीएनए निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो कोणाकडे जाणार आहे, कॅथोड कडून एनोड कडे जाणार आहे. सो डीएनए इज निगेटिव्हली चार्ज and hence it moves towards positive, that is एनोड, बरोबर आहे. डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो डीएनए निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे जाणार आहे, म्हणजे कुठून कुठं, कॅथोड कडून एनोड कडे जाणार, राइट. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, पुढचा पॉइंट 5 नंबरचा, त्याचा रिझल्ट काय होईल, इट रिझल्ट्स इन साइज separation of DNA fragments, as small fragment of DNA moves faster. याचा रिझल्ट बघा ना, डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो काय होणार आहे, कॅथोड कडून एनोड कडे पळणार आहे, बरोबर आहे, कॅथोड कडून एनोड कडे पळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं, जर डीएनए चे सेगमेंट छोटा असेल तर तो कॅथोड कडून एनोड कडे पळत असताना फास्ट पळणार आहे, आणि जर डीएनए चा फ्रॅगमेंट जर मोठा असेल, लार्ज असेल तर तो स्लो जाणार आहे. म्हणून म्हटलंय it results in size separation of DNA fragments, small fragments of DNA moves faster. याचा रिझल्ट काय आहे, तर डीएनए चा जर फ्रॅगमेंट छोटा असेल तर तो फास्ट मूव्ह होणार आहे, डीएनए चा फ्रॅगमेंट जर मोठा असेल तर तो स्लो मूव्ह होणार आहे. ओके, लास्ट पॉइंट, डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस आर. माहित आहे तुम्हाला, पीपीटी मध्ये बघितलेलं आहे, डिफरंट types of electrophoresis are, different types of electrophoresis are agarose gel electrophoresis, PAGE, PAGE, comma, and SDA page,
SDA पेज. हे झाले कशाचे टाइप? इलेक्ट्रोफोरेसिसचे. सो डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस आर अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस, बरोबर आहे, पेज अँड SDA पेज, असे 3 प्रकार आहेत इलेक्ट्रोफोरेसिसचे. 3 प्रकार आहेत. समजलं? हे आपण इलेक्ट्रोफोरेसिसची डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे जे इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे? समजलं? ओके, इथपर्यंत तुम्हाला डाऊट आहे का? समजलं? मग ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तो समजा मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारला, राईट अ नोट ऑन जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्यावेळेला तुम्हाला एवढे 6 पॉईंट लिहिता यायला पाहिजे. 6 पॉईंट लिहिले की तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. बाळांनो, जेल इलेक्ट्रोफोरेसिस एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डीएनए असेल, आरएनए असेल, प्रोटीन असेल, हे जे मॉलिक्यूल आहेत, डीएनए मॉलिक्यूल, आरएनए मॉलिक्यूल, प्रोटीन मॉलिक्यूल, हे सेपरेट करण्यासाठी आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा वापर करणार आहे. आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा वापर सेपरेट करत असताना इलेक्ट्रिक फील्ड यूज आपल्याला करावं लागतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करायचं आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करून इलेक्ट्रिक फील्डच्या मदतीनं, इलेक्ट्रिक करंटच्या मदतीनं आपण डीएनए, आरएनए, प्रोटीन हे सेपरेट करत असतोय. बरोबर आहे? कशावरती? इलेक्ट्रोफोरेसिसवरती. समजलं? हे झालं इलेक्ट्रोफोरेसिस. त्याच्यानंतर आपण सेकंड मेन पॉइंट जो बघितलेला आहे इलेक्ट्रोफोरेसिस नंतर, ज्याच्यावरती आपलं लास्ट लेक्चर तयार झालेलं आहे, ते म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन्स. तुम्हाला आठवलं असेल, पॉलिमरेज चेन रिॲक्शन डिस्कवर्ड बाय कॅरीमुलिस. कॅरीमुलिस या सायंटिस्टनं पॉलिमरेज चेन रिॲक्शन शोधून काढलेलं आहे. बरोबर आहे? जे पॉलिमरेज चेन रिॲक्शन्स डीएनए मल्टिप्लिकेशन साठी, आरएनए मल्टिप्लिकेशन साठी वापरलं जातं. मोस्टली डीएनए मल्टिप्लिकेशन साठी वापरलं जातं. बरोबर आहे? पॉलिमरेज चेन रिॲक्शन्सला थर्मल सायक्लर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? थर्मल सायक्लर असं म्हटलं जातं. बरोबर आहे? आणि कॅरीमुलिसला या गोष्टीसाठी नोबेल प्राइज मिळालेलं आहे. कारण बघा ना, सेलमध्ये जसं डीएनए रेप्लिकेशन घडतं तसं कॅरीमुलिसच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डीएनए रेप्लिकेशन घडतं. म्हणजे महानच आहे ना गोष्ट जी डिस्कवर केलेली आहे. ही जी गोष्ट शोधून काढलेली आहे ती कोणी शोधून काढली नसती अशी, पण कॅरीमुलिसनं ते आर्टिफिशियली इन विट्रो, इन लॅबोरेटरी डीएनए रेप्लिकेशन शोधून काढलेलं आहे. मग आपण जे इलेक्ट्रोफोरेसिस नंतर काय बघितलं होतं बाळांनो? तर बी कुठला? PCR, दॅट इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ओके, ज्याला आपण थर्मल सायक्लर असं म्हटलं. 3 स्टेप्स मध्ये घडतं. कुठलं? हॅक या 3 स्टेप्स मध्ये घडणार आहे. H stands for heat denaturation, A stands for annealing, P stands for polymerization. बरोबर आहे? आणि या 3 स्टेप्स मध्ये आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही पूर्ण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्या रिक्वायरमेंट आहेत, स्टेप्स कुठल्या आहेत, बरोबर आहे, आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी शेवटी ॲनिमेशन्स दाखवले, त्या ॲनिमेशन्स बघायचे. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण या लेक्चरमध्ये टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी मधला दुसरा पॉइंट बघतोय. बघा, समजून घ्या कशात काय बघतोय ते, कुठल्या पॉइंट मध्ये काय बघतोय हे समजायला पाहिजे. टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी मध्ये दुसरा पॉइंट बघतोय बायोलॉजिकल टूल्स. बरोबर आहे? जीन क्लोनिंग साठी लागणारे किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी साठी लागणारे जे टूल्स आणि टेक्निक्स आहेत ते आपण बघत होतो. मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट बघितला डिव्हाइसेस, डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. बरोबर आहे? ज्याच्या मदतीनं जीन क्लोनिंग आणि RDNA टेक्नॉलॉजी होणार आहे. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये आपण 2 इन्स्ट्रुमेंट बघितले किंवा 2 डिव्हाइसेस बघितले. पहिला जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरा पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आता आपल्याला काय बघायचं आहे तर बायोलॉजिकल टूल्स बघायचे. बायोलॉजिकल टूल्स जे जीन क्लोनिंग साठी लागतात किंवा जे डीएनए रेप्लिकेशन साठी लागतात किंवा रिकॉम्बिनंट डीएनए साठी लागणार ते बायोलॉजिकल टूल्स कुठले आहेत तर पहिला आला एन्झाइम. जसं आपण डिव्हाइसेस मध्ये 2 डिव्हाइसेस बघितले ना, तसं बायोलॉजिकल टूल्स मध्ये आपल्याला 3 बघायचे. पहिला आला एन्झाइम्स.
सो डिफरंट एन्झाइम्स आर रिक्वायर्ड फॉर जीन क्लोनिंग अँड रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. वेगवेगळे एन्झाइम्स लागतात जीन क्लोनिंग साठी आणि रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी साठी. वेगवेगळे डिव्हाइसेस लागणार आहेत. बी क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर जसं मी तुम्हाला सांगितलं ना, समजा मला कॉलेजवरून मला कराडमध्ये जायचं आहे आणि अतिशय महत्वाचं काम आहे आणि मला ते 10 मिनिटात करायलाच पाहिजे. चालत गेलं तर किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल, बरोबर आहे. मग मी कशावर जाणार? हेलिकॉप्टर असेल का माझ्याकडे? नाही. माझ्याकडे कुठलं साधन आहे? मी कॉलेजवरून कराडमध्ये कुठल्या साधनवरून जाऊ शकतो? तर गाडीवरून, बरोबर आहे. म्हणजे गाडी, माझी जी 2 व्हीलर आहे, हे माझं काय आलं? व्हेइकल आलं, बरोबर आहे. जे व्हेइकल मला कॉलेजवरून कराडला सोडणार आहे. तसं जीन क्लोनिंगसाठी लागणारं जे डिव्हाइस आहे, सॉरी डिव्हाइस असं म्हणू शकत नाही, जे व्हेइकल आहे त्याला आपण काय म्हणायचं? क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर, वेक्टर म्हणजे डीएनए ची गाडी. वेक्टर म्हणजे काय? डीएनए ची गाडी. ज्या गाडीवरती बसून डीएनए हा एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. ओके, पेपरात लिहायचं नाही डीएनए म्हणजे काय, वेक्टर म्हणजे डीएनए ची गाडी असं पेपरात लिहायचं नाही, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. वेक्टर म्हणजे काय? तर डीएनए ची गाडी. एका सेलमधून डिझाईन डीएनए काढायचा, त्याला वेक्टर मध्ये टाकायचा. वेक्टर मध्ये टाकला की तो त्या वेक्टर सहित दुसऱ्या सेल मध्ये टाकायचा, त्याच्या गाडी सहित दुसऱ्या सेल मध्ये टाकला की तो मल्टिप्लाय होणार आहे. समजलं? सो क्लोनिंग वेक्टर, वेक्टर ही अशी गोष्ट आहे, या वेक्टर मध्ये आपला डिझायर्ड डीएनए टाकणार आहे आणि आपला डिझायर्ड डीएनए टाकून आपण काय करणार आहे? आपण त्याचं मल्टिप्लिकेशन साठी चान्स देणार आहे. म्हणजे वेक्टर सहित, या वेक्टर सहित, क्लोनिंग वेक्टर सहित आपला डिझायर्ड डीएनए त्यात टाकून तो आपला तो डिझायर्ड डीएनए ई कोलाई सेल मध्ये मल्टिप्लिकेशन साठी टाकायचा. आणि तिसरा सी कॉम्पोनंट होस्ट. कॉम्पोनंट होस्ट ज्याला आपण म्हणणार आहे क्लोनिंग ऑर्गॅनिझम. क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स, राईट. सो बायोलॉजिकल टूल्स मध्ये पहिले बायोलॉजिकल टूल आहे एन्झाइम्स, दुसरा क्लोनिंग वेक्टर आणि तिसरा कॉम्पोनंट होस्ट म्हणजे क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स. आपण काय वापरणार आहे या ठिकाणी? ई कोलाई वापरणार आहे. ई कोलाई का? कारण ई कोलाईचा मल्टिप्लिकेशनचा रेट फास्ट आहे. मग समजा हा माझा वेक्टर आहे आणि हा माझा डीएनए त्याच्यामध्ये टाकलाय, मला जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे हा माझा आवडता डीएनए, याच्या मला मल्टिपल कॉपीज करायचे, बरोबर आहे. आणि हा क्लोनिंग वेक्टर आहे, बाकीचा राहिलेला सगळा वेक्टर आहे. हा मी काय करणार? हा वेक्टर, हा माझा डीएनए आणि हा टोटल आला वेक्टर डीएनए. जो डबल स्टँडर्ड असेल, स्पेरिकल असेल, तो मी ई कोलाई सेल मध्ये टाकणार आणि ई कोलाई सेल मध्ये टाकल्यानंतर काय होईल? ई कोलाई सेल मध्ये टाकल्यानंतर त्याच्या मला मल्टिपल कॉपीज मिळणार आहेत. म्हणजे एकाच्या 2, दोनाच्या 4, जेवढे ई कोलाई सेल मल्टिप्लाय होतील तेवढा आपला डीएनए वेक्टर सहित मल्टिप्लाय होणार आहे. ओके. मग आता हे जे बायोलॉजिकल टूल्स आहेत, एन्झाइम्स, क्लोनिंग वेक्टर, कॉम्पोनंट होस्ट, हे आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने पाहणार आहोत. बघा, सेकंड बायोलॉजिकल टूल्स. ओके. मग हा जो पॉइंट आहे तो कशाच्या अंडर येणार आहे? प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. कशाच्या अंडर येणार आहे? प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्या अंडर काय येणार आहे? टूल्स अँड टेक्निक्स युज्ड फॉर जीन क्लोनिंग अँड आरडीएनए टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये आपण 2 बघितले, पहिला जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरा पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. त्याच्यानंतर आपण बघतोय आता टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड आरडीएनए टेक्नॉलॉजी. इन दॅट सेकंड पॉइंट इज द बायोलॉजिकल टूल्स. बायोलॉजिकल टूल्स म्हणजे जीन क्लोनिंगसाठी किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी ज्याला आपण काय म्हणणार आहे?
रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी कुठले बायोलॉजिकल टूल्स लागतात, कोणते बायोलॉजिकल टूल्स लागतात हे आपण बघणार आहोत. ओके, सो फॉर द प्रोसेस ऑफ जीन क्लोनिंग or rDNA technology, biological tools are also used. त्यासाठी बायोलॉजिकल टूल्स सुद्धा वापरले जातात. मग कोणते बायोलॉजिकल टूल्स आपण वापरणार आहोत हे आपण बघायचं आहे. मग तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तर 3 बायोलॉजिकल टूल्स वापरले जातात. पहिला आहे एन्झाइम, दुसरा आहे क्लोनिंग वेक्टर और व्हेइकल डीएनए आणि तिसरा आहे ते कॉम्पेंट होस्ट. राईट, सो हे 3 टूल्स वापरले जातात. मग या ठिकाणी दिले बघा बायोलॉजिकल टूल्स. 3 टाइप्स ऑफ बायोलॉजिकल टूल्स आर यूज्ड, that is enzymes, second cloning vector or vehicle DNA and compound host. हे 3 बायोलॉजिकल टूल्स वापरले जातात. आता याच्यामध्ये आपण पहिला डिस्कस करूया एन्झाइम्स. बघा डिफरंट एन्झाइम्स इन्क्लूड्स, कुठले कुठले एन्झाइम्स लागतात जीन क्लोनिंग साठी, किंवा बघा हे नेहमीच लक्षात ठेवायचं आहे, जीन क्लोनिंग, बरोबर आहे, जीन क्लोनिंग और आरडीएनए टेक्नॉलॉजी. जीन क्लोनिंग किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजी साठी याच्या आधी आपण काय बघितलं, कुठले टूल्स लागतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. सेकंड बघतोय बायोलॉजिकल टूल्स, बरोबर आहे. मग आता बघा जीन क्लोनिंग साठी लागणारे किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी साठी लागणारे कुठले एन्झाइम्स आहेत, तर वेगवेगळे एन्झाइम्स वापरले जातात. सो डिफरंट एन्झाइम्स इन्क्लूड, मग त्याच्यामध्ये कुठले लायसोझाइम्स, राईट, न्यूक्लिएजेस, लायसोझाइम्स, न्यूक्लिएजेस, सच ॲज न्यूक्लिएजेस मध्ये 2 प्रकार आहेत. पहिला एन्झाइम्स कुठला आला, लायसोझाइम्स आला, बरोबर आहे. पहिला एन्झाइम्स कुठला आला, लायसोझाइम्स. दुसरा न्यूक्लिएजेस, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, सच ॲज एक्झोन्यूक्लिएजेस अँड एंडोन्यूक्लिएजेस. राईट, त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, बरोबर आहे. हे 3 प्रकार आहेत. कशाचे, न्यूक्लिएजेस एन्झाइमचे 3 प्रकार आहेत. पहिला एन्झाइम आपण बघितला लायसोझाइम, दुसरा बघितला आपण न्यूक्लिएजेस. न्यूक्लिएजेस मध्ये 3 प्रकार पडतात, एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्याच्यानंतर तिसरा कुठला आला, डीएनए लायगेज. डीएनए लायगेज म्हणजे 2 डीएनएच्या तुकड्यांना जोडणारा एन्झाइम, डीएनए लायगेज. त्याच्यानंतर कुठला आला, डीएनएचा स्ट्रँड वाढवणारा एन्झाइम्स, डीएनए पॉलिमरेज. ओके, जसं आपण पीसीआर मध्ये डीएनए पॉलिमरेजचा पार्ट बघितला ना, कुठला, टॅग पॉलिमरेज, समजतंय का. जसं आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये टॅग पॉलिमरेज बघितला, तसा नॉर्मल रिकॉम्बिनंट डीएनए प्रोसेस मध्ये काय येणार आहे, डीएनए पॉलिमरेज येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा एन्झाइम बघा, 5वा अल्कलाइन फॉस्फेटेज. त्याच्यानंतर पुढचा बघा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. All these are enzymes used for gene cloning or recombinant DNA technology. Recombinant DNA technology साठी किंवा जीन क्लोनिंग साठी एवढे सगळे एन्झाइम्स वापरले जातात. समजलं बाळांनो. मग आपण त्याच्यामध्ये जेवढे महत्त्वाचे आहेत जीन क्लोनिंग साठी लागणारे किंवा रिकॉम्बिनंट डीएनए साठी लागणारे ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यामधला पहिला एन्झाइम्स बघा, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. हा वाला आपल्याला डिस्कस करायचा आहे. कुठला, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. मग फर्स्ट रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस मध्ये काय म्हटलंय बघा, खूप महत्वाचं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला या एन्झाइम्स पैकी कुठलंही एन्झाइम्स विचारलं जाईल, त्याचं तुम्हाला फंक्शन्स माहित पाहिजे. समजलं, डीएनए वरती कुठल्या साइटला परिणाम करणार आहे किंवा अफेक्ट करणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. मग बघा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस काय म्हटलंय, एन्झाइम्स that cut the phosphodiester bonds of polynucleotide are called nucleases. सगळ्यात महत्त्वाचं आता डीएनए चं स्ट्रक्चर बघा. डीएनए मध्ये जे न्यूक्लियोटाइड आहेत ते 3 कंपोनेंट पासून तयार झाले.
पहिला येतो पेंटोज शुगर, दुसरा येतो नायट्रोजन बेसिस आणि तिसरा येतो फॉस्फेट ग्रुप. राईट, हा एक न्यूक्लियोटाइड झाला. द सिंगल युनिट ऑफ डीएनए इज अ न्यूक्लियोटाइड. अनेक न्यूक्लियोटाइड असे एकत्र येतात आणि डीएनए तयार करणार आहे. त्यामुळे डीएनएचं सिंगल युनिट काय आला? न्यूक्लियोटाइड आला. मग असे अनेक न्यूक्लियोटाइड एकत्र येतात आणि एक स्ट्रँड्स तयार करतात. आणि उलट तसेच अपोजिटला अनेक न्यूक्लियोटाइड येतात आणि एक स्ट्रँड तयार करतात. बघा आता बघूया आपण स्ट्रँड, डीएनएचा एक स्ट्रँड तयार करूया. बघा या ठिकाणी, ओके, बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाळांनो. बघा मी या ठिकाणी ड्रॉ करतोय डायग्राम. राईट, सी आहे, हा दुसरा न्यूक्लियोटाइड, हा तिसरा न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे. बघा फॉस्फोडायस्टर बॉन्ड कुठं असणार आहे? तर हा न्यूक्लियोटाइड वरच्या न्यूक्लियोटाइडला जॉईन होत असताना हा फॉस्फेट ग्रुप वरच्या पेंटोज शुगर वरती असलेल्या थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला जॉईन होणार. वरचा न्यूक्लियोटाइड त्याच्या वरच्या न्यूक्लियोटाइडला जॉईन होत असताना या पेंटोज शुगरच्या 5 नंबरच्या कार्बन ॲटमला असलेला फॉस्फेट ग्रुप त्याच्या वरच्या न्यूक्लियोटाइडच्या 3 नंबरच्या कार्बन ॲटमला जॉईन. म्हणून असं म्हटलेलं आहे, काय म्हटलंय? 5 प्राइम टू 3 प्राइम. बघा ना, 5 3 5 3 5 3. आणि हे काय झाले? मग हे जे बॉन्डिंग आहे फॉस्फेट ग्रुप आणि 3 नंबरच्या कार्बन ॲटम मधलं, याला म्हणायचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. काय म्हणायचं याला? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. द फॉस्फोडायस्टर बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन phosphate group and carbon number 3rd of pentose sugar. Phosphodiester bond ला backbone of DNA असं म्हटलं जातं. backbone of DNA, DNA चं backbone असं म्हटलं जातं. जर phosphodiester bond आपण व्यवस्थित असतील तर डीएनए चा स्ट्रँड व्यवस्थित असणार आहे. जर फॉस्फोडायस्टर बॉन्ड व्यवस्थित नसतील तर डीएनए चा स्ट्रँड मोडणार आहे. मग जर आपण फॉस्फोडायस्टर बॉन्डला जर ब्रेक केलं तर डीएनए काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. समजलं? मग मला जर डीएनए ब्रेक करायचं असेल तर मी काय करणार? फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक करणार ना. मग हा जो सगळा साखर आहे तो विस्कटून जाणार आहे. मी सगळं फॉस्फोडायस्टर हे मला ब्रेक करायचं हे म्हणजे थोडक्यात मला जर डीएनए जर ब्रेक करायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे? तर डीएनएच्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये असलेले जेवढे सगळे फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहेत ते मला ब्रेक करावे लागतील, म्हणजे डीएनएचा स्ट्रँड ब्रेक होणार आहे. ओके, म्हणजे एन्झाईम, समजा एन्झाईम आहे, त्या एन्झाईमला जर डीएनए कट करायचं असेल तर तो डीएनए कसा कट करणार? बरोबर आहे. तर तो एन्झाईम्स काय करणार आहे? तर तो एन्झाईम त्या डीएनए मधल्या असलेला फॉस्फोडायस्टर बॉन्डला ब्रेक करणार. म्हणून म्हटलंय एन्झाईम्स दॅट कट the phosphodiester bond of polynucleotide chain are called nucleases. म्हणजे जे एन्झाईम डीएनए च्या फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक करणार आहे त्या एन्झाईम्सला न्यूक्लिएजेस असं म्हणायचं. ओके, अँड देयर आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लिएजेस, एक्झोन्यूक्लिएज अँड एंडोन्यूक्लिएज. एक्झोन्यूक्लिएज मीनिंगच आहे, एक्झो म्हणजे आउटसाइड. मग जो न्यूक्लिएज एन्झाईम्स डीएनए ला बाहेरच्या बाजूला कट करतो त्याला एक्झोन्यूक्लिएज असं म्हणायचं. एंडो म्हणजे इनसाइड. जो न्यूक्लिएजेस डीएनए ला आतमध्ये कट करतो त्याला एंडोन्यूक्लिएज असं म्हणायचं. समजलं? सो आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर समजलं असेल. बघा, एक्झोन्यूक्लिएज कट न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड ऑफ डीएनए स्ट्रँड. नावच आहे ना, एक्झो म्हणजे आउटसाइड, न्यूक्लियस म्हणजे असं एन्झाईम जो डीएनए मधला फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक करणार आहे. मग एक्झोन्यूक्लियस म्हणजे काय? एक्झोन्यूक्लियस कट न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड ऑफ डीएनए स्ट्रँड्स. बरोबर आहे. एक्झोन्यूक्लियस हा न्यूक्लियोटाइडला कुठून कट करणार आहे? डीएनएच्या बाहेरच्या बाजूला जे एंड आहेत, डीएनएच्या स्ट्रँडचे एंड आहेत तिकडे कट करणार आहे. So exonuclease cut nucleotide from ends of DNA strands. बरोबर आहे. डीएनए च्या स्ट्रँडच्या टोकाला ते कट करणार आहे. एंडोन्यूक्लियस कट द डीएनए फ्रॉम विदिन. एंडोन्यूक्लियस हा डीएनए च्या आतमध्ये कट करणार आहे. समजले पर्यंत? नेक्स्ट बघा,
ड्युरिंग द 1970s 1970 पर्यंत इट वॉज फाउंड दॅट bacteria contain nuclease that would recognize short nucleotide sequence with duplex DNA and cut. म्हणजे 1970 पर्यंत काय वाटायचं किंवा काय समजलं जायचं की बॅक्टेरियामध्ये जो न्यूक्लियस आहे तो काय करणार आहे तर एक शॉर्ट सिक्वेन्स रेकग्नाइज करणार आहे. बरोबर आहे बरोबर आहे. सो ड्युरिंग द 1970s it was found that bacteria contain nucleases that would recognize short nucleotide sequence. बरोबर आहे with duplex DNA and cut. म्हणजे 1970 पर्यंत 1970 पर्यंत 1970 ला काय सापडलं तर बॅक्टेरियामध्ये हिस्ट्री चालू आहे आता. 1970 ला काय सापडलं तर बॅक्टेरियामध्ये असा एक न्यूक्लियस नावाचा एन्झाइम आहे. ते न्यूक्लियस आहे न्यूक्लियस एन्झाइम्स आहे. तो काय करतो तर डीएनएच्या शॉर्ट स्ट्रँडला किंवा इट वुड रेकग्नाइज शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. बरोबर आहे शॉर्ट सिक्वेन्स शोधणार आहे आणि त्या स्पेसिफिक सिक्वेन्सला काय करणार आहे कट करणार आहे. बरोबर आहे. 1970 मध्ये काय सापडलं तर बॅक्टेरियामध्ये जे न्यूक्लियसेस आहेत ते शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स शोधतात आणि शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स शोधून त्या ठिकाणी त्या डुप्लेक्स डीएनए ला ते कट करतात. म्हणजे बॅक्टेरियामध्ये सापडले 1970 मध्ये बॅक्टेरियामध्ये सापडलं की बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नावाचं जे एन्झाइम्स आहे ते न्यूक्लियस एन्झाइम्स काय करतं तर डीएनएचा जो स्पेसिफिक सिक्वेन्स आहे रेकग्नाइज सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला ते काय करतं कट करतं. बरोबर आहे. अलग लक्षात न्यूक्लियस हा डीएनएचा स्टँडला कट करणार आहे म्हणजे असं काय नाही कुठला ना कुठेही कट केला डीएनए ला तो स्पेसिफिक साइटलाच कट करू शकतो दुसऱ्या कुठेही कट करू शकत नाही. समजलं न्यूक्लियस हा डीएनएच्या स्पेसिफिक साइटला कट करणार. पुढे काय म्हटलंय तर फॉस्फोडायस्टर बॅकबोन. आता बॅकबोन ना जसा मी उभा राहताना माझा पाठीचा कणा स्ट्रेट आहे म्हणून मी सरळ थांबलोय तसं डीएनए मध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे. त्या फॉस्फोडायस्टर बॉन्डला बॅकबोन ऑफ डीएनए असं म्हटलं जातं कारण जर फॉस्फोडायस्टर बॉन्ड व्यवस्थित असतील तर डीएनएचे स्ट्रँड्स असणार आहे. फॉस्फोडायस्टर बॉन्ड जर ब्रेक झाले तर डीएनएचे स्ट्रँड ब्रेक होणार आहे. सो द फॉस्फोडायस्टर बॅकबोन ॲट हाय स्पेसिफिक साइट्स ऑन बोथ स्ट्रँड्स ऑफ डुप्लेक्स इट कट बाय these enzymes called restriction endonuclease or simply restriction enzymes. बरोबर आहे. मग जे एन्झाइम्स काय करतात तर डीएनए मधले फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक करणार आहेत. मग डीएनए मधले फॉस्फोडायस्टर बॉन्ड जर ब्रेक केले तर काय होणार आहे डीएनएचा तुकडा पडणार आहे कट होणार आहे डीएनए कट होणार आहे. म्हणून त्या एन्झाइम्सला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस असं म्हटलं जातं और सिम्पली रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि मग बघा न्यूक्लियसचाच प्रकार आहे ना न्यूक्लियसचाच टाइप आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस और सिम्पली रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. न्यूक्लियसचाच प्रकार आहे. हा काय करणार आहे एन्झाइम्स तर डीएनए मधल्या फॉस्फोडायस्टर बॉन्डला ब्रेक करणार आहे जेणेकरून तो डीएनए कट होणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट दे वेर गिवन दिस नेम बिकॉज दे आर युज्ड बाय द बॅक्टेरिया टू डिस्ट्रॉय व्हेरियस व्हायरल डीएनए that might enter the cell, thereby restriction potential growth of the viruses. Restricting the potential growth of the virus. आता याला restriction असं नाव का पडलं रेस्ट्रिक्शन असं नाव का पडलेलं आहे त्याला रेस्ट्रिक्शन असं नाव का पडलं तर कशावर तर बॅक्टेरियावरती. हा बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला काय करतात तर व्हायरस इन्फेक्ट करतात व्हायरस अटॅक करतात. या बॅक्टेरियाला व्हायरस काय करणार आहे अटॅक करणार आहे आणि व्हायरसने अटॅक केलं की व्हायरस काय करणार आहे त्याचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट करणार आहे. बरोबर आहे. हा व्हायरस काय करेल त्याचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल किंवा त्या स्वतःचा डीएनए त्या बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट करेल. इंजेक्ट केल्यानंतर काय होणार आहे तर ते जे जेनेटिक मटेरियल आहे कोणाचं व्हायरसचं ते रायबोझोम वरती जातं आणि रायबोझोम्स वरती बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल बाजूला ठेवून स्वतःचं जेनेटिक मटेरियल मल्टिप्लाय करतं. बरोबर आहे. आणि स्वतःचं जेनेटिक मटेरियल मल्टिप्लाय झालं की ते बॅक्टेरियल सेल
त्याच्या भोवती समजा आता त्या ह्याचं कोणाचं व्हायरसचं जेनेटिक मटेरियल मल्टिप्लाय झालं की ते काय करतं, स्वतःभोवती एक प्रोटीन कोट तयार करतं आणि प्रोटीन कोट तयार केलं की बॅक्टेरियल सेल वॉल तोडून बाहेर पडतं, बॅक्टेरियल सेल वॉल तोडून बाहेर पडतं. मग नंतर सायंटिस्टनं काय बघायला मिळालं, सायंटिस्टनं नंतर काय मिळालं, बॅक्टेरियामध्येच एन्झाईम्स आहेत. कुठलं एन्झाईम? न्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे. बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे. तो एन्झाईम काय करतो, तर ज्या वेळेला व्हायरल डीएनए बॅक्टेरियाच्या आतमध्ये एंट्री करेल त्यावेळेला त्या व्हायरल डीएनएला तो न्यूक्लियस नावाचा एन्झाईम्स ब्रेक करणार आहे. बरोबर आहे. आणि त्या व्हायरल डीएनए जर त्याला ब्रेक करून टाकला की काय होणार आहे, तर व्हायरल डीएनए ब्रेक केला की हा व्हायरल डीएनए या बॅक्टेरियाच्या रायबोसोम्स वरती जाऊन प्रोटीन सिंथेसिस करणार नाही. म्हणजे थोडक्यात या व्हायरल डीएनएला यांनी काय केलं, रेस्ट्रिक्ट केलं, तो आतमध्ये यायचो नाहीस. आणि जरी आतमध्ये आला तर त्याला मोडून टाकायचं, ब्रेक करून टाकायचं. कुठल्या एन्झाईमच्या मदतीनं? न्यूक्लियस एन्झाईमच्या मदतीने. म्हणून म्हटलेलं आहे दे वेअर गिवन दिस नेम्स बिकॉज दे आर युज्ड बाय बॅक्टेरिया. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियर असं नाव का पडलं? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियर असं नाव का पडलं? तर त्याच्या पाठीमागं कारण आहे की they were given the name because they are used by the bacteria to destroy viral DNA. म्हणजे हे जे न्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे हा बॅक्टेरिया मधला एन्झाईम काय करतो, तर व्हायरल डीएनए ला डिस्ट्रॉय करतो, मोडून टाकतो, तुकडे करून टाकतो त्याचे. त्याच्यामुळं व्हायरल डीएनए या बॅक्टेरियल सेलवरती कसल्याही पद्धतीचा परिणाम करत नाही. that might enter the cell thereby restricting the potential growth of the viruses. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी व्हायरल डीएनए बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट होऊन जी असेंब्ली तयार करणार होते ती ते तयार करू शकत नाही. मग हा एन्झाईम न्यूक्लियस नावाचा एन्झाईम व्हायरल डीएनए आतमध्ये एक तर येऊन द्यायचं आणि आला तर त्याचे तुकडे करून टाकायचे. त्यामुळे त्या ठिकाणी व्हायरसची ग्रोथ, बॅक्टेरियावरती व्हायरसची ग्रोथ होत नाही. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे, पण माझ्या मते तुम्हाला परफेक्ट कळालं असेल. Thus, restriction enzyme serves as defense mechanism. सरळ ना. बॅक्टेरियल सेलमध्ये व्हायरल डीएनए वाढू नये म्हणून हा एन्झाईम्स काम करत असतो. म्हणजेच काय, तर थोडक्यात हा कशाचं काम करणार आहे, डिफेन्स मेकॅनिझमचं काम करणार आहे ना. जसं आपल्या भारताच्या सीमेवरती आपले सैनिक उभे असतात का, पाकिस्तान मधली लोक म्हणजे पाकिस्तानचे अतिरेकी आपल्या भारतात येऊ नये म्हणून. बरोबर आहे. तसंच आहे ना. या ठिकाणी बॅक्टेरियल सेलमध्ये एन्झाईम्स आहे. तो एन्झाईम्स काय करतो, तर व्हायरल डीएनए ला आपल्या बॉडीमध्ये मल्टिप्लाय होऊन देत नाही. डिफेन्स मेकॅनिझमचं काम करणार आहे ना. समजलं. सो दिस रेस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व्स ॲज डिफेन्स मेकॅनिझम. नीटसाठी हे सेंटेन्स अगदी महत्वाचं आहे. ओके, डिफेन्स मेकॅनिझम. बघा, द बॅक्टेरिया प्रोटेक्ट इट्स ओन डीएनए फ्रॉम न्यूक्लियोलायटिक अटॅक बाय methylating the bases as susceptible sites, a chemical modification that blocks the action of the enzymes. म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं की जर बॅक्टेरिया मधला जर एन्झाईम्स फॉरेन डीएनए ला जर ब्रेक करत असेल तर तो एन्झाईम्स त्याच बॅक्टेरियाच्या डीएनए ला सुद्धा कट करू शकतो ना. करू शकतो का नाही, लक्षात ठेवायचं. करू शकतो, पण त्या ठिकाणी केमिकल चेंजेस झालेले आहे, केमिकल मॉडिफिकेशन झालेलं आहे. मिथायलेटिंग द बेसिस ऍट ससेप्टिबल साइट. मिथायलेशन्स म्हणजे तुम्ही जर बघितलं आता मिथायलेशन्स म्हणजे मी तुम्हाला जीन इट्स नेचर एक्सप्रेशन्स अँड रेग्युलेशन मध्ये तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी जर आपण डिटेल घेत बसलो तर पुढचा आपला जो पॉइंट आहे तो क्लिअर होणार नाही. पण थोडक्यात तुम्ही एक लक्षात ठेवा की जर बॅक्टेरिया मधला न्यूक्लियस नावाचा एन्झाईम्स हा जर फॉरेन डीएनए आतमध्ये आला तर त्याचा तुकडे करतो, तर तोच एन्झाईम्स त्याच बॅक्टेरिया मधल्या डीएनए ला सुद्धा कट करू शकतो. पण त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियामध्ये मिथायलेटिंग ऍट द बेस ऍट ससेप्टिबल साइट म्हणजे मिथायलेशन झाले नसतं. तो बॅक्टेरिया त्याच्या स्वतःच्या डीएनएचं मिथायलेशन करून ठेवतो, जेणेकरून त्याच्या बॉडीमध्ये असलेला जो न्यूक्लियस नावाचा एन्झाईम्स आहे तो स्वतःचा डीएनए कट करणार नाही.
हे केमिकल मॉडिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. समजलं? पुढं द रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर दस द मॉलिक्युलर सीझर्स. मॉलिक्युलर सीझर्स, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्सला मॉलिक्युलर सीझर्स असं म्हणतात. सीझर्स म्हणजे कात्री, बरोबर आहे. पीस, तुकडा, कट, मॉलिक्युलर सीझर्स. सो रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर द मॉलिक्युलर सीझर्स. हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत ते मॉलिक्युलर सीझर्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सेट साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दॅट आर यूज टू रेकग्नाइज अँड कट डीएनए ऍट अ स्पेसिफिक साइट. म्हणजे हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत हे मॉलिक्युलर सीझर्स म्हणून वापरले जातात, ज्याच्या मदतीनं आपण डीएनए मध्ये, आरएनए मध्ये एका स्पेसिफिक साइटला कट करू शकतो. द साइट्स रेकग्नाइज्ड बाय देम आर कॉल्ड रेकग्निशन सिक्वेन्स ऑर रेकग्नायझेशन साइट्स. म्हणजे ज्या साइटला डीएनएच्या ज्या साइटवरती रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स कट करणार आहे त्या साइटला रेकग्निशन सिक्वेन्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणजे ज्या साइटला कट घेतला जातो त्या साइटला काय म्हटलं जातं? रेकग्निशन सिक्वेन्स ऑर रेकग्निशन साइट्स असं म्हटलं जातं. या रेकग्निशन सिक्वेन्स वरती किंवा रेकग्निशन साइट्स वरती जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम्स आहे तो कट करणार आहे. डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स recognitions different nucleotide sequence and therefore cut DNA at different sites. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाइम सापडतात जे वेगवेगळ्या ठिकाणी कट घेतात. बरोबर आहे. त्याचे एक्झाम्पल्स पुढे आहे. सो डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहेत. बरोबर आहे. जे वेगवेगळ्या ठिकाणी डीएनए ला कट करतात. समजलं? नेक्स्ट मग या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ सम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अँड द साइट्स ऍट विच दे क्लीव डीएनए. म्हणजे ही रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसची रेस्ट्रिक्शन एन्झाइमची ही लिस्ट आहे. हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स कुठल्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सापडतात त्यांची लिस्ट. यांचा रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स, रेकग्निशन सिक्वेन्स म्हणजे हे जे आहे ते कुठं कट करतात ते, आणि कट केल्यानंतर त्यांचे प्रोडक्ट काय आहे ते, आणि त्यांचा एंड प्रोडक्ट काय आहे. सो फर्स्ट कॉलम काय दिले? टेबल नंबर 12.2 सोर्स अँड रेकग्निशन सिक्वेन्स इंडिकेटेड बाय एरो ऑफ व्हेरियस रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. कशाची लिस्ट आहे? लिस्ट ऑफ सम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस अँड द साइट ऍट विच दे क्लीव डीएनए. मग या ठिकाणी बघा रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स, त्याच्यामध्ये पहिलं अलू फर्स्ट ALU. बघा या ठिकाणी ALU ॲल्यूफास्ट हा कशामध्ये बघायला मिळणार आहे? ऑर्थ्रोबॅक्टर ल्युटस मध्ये. कशामध्ये बघायला मिळणार आहे? बॅक्टर ल्युटस मध्ये बघायला मिळणार आहे. ऑर्थ्रोबॅक्टस ल्युटस मध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा ऑर्थ्रोबॅक्टस ल्युटस मध्ये असलेला रेस्ट्रिक्शन एन्झाइम अल्यूफास्ट कुठं कट करेल? बघा AGCT-TCGA या ठिकाणी 5 प्राइम टू 3 प्राइम, 3 प्राइम टू 5 प्राइम या ठिकाणीच तो कट करणार. म्हणजे या ठिकाणी तो कट करेल. आणि कट केल्यानंतर प्रोडक्ट काय होणार आहे? प्रोडक्ट काय नाही, सेपरेट होणार. आणि सेपरेट होत असताना कसे? ब्लंट एंड असणार आहे त्यांचे. ब्लंट एंड बघा, ब्लंट एंड असणार आहे म्हणजे सरळ असणार आहे, ब्लंट. बरोबर आहे. सेकंड BAM-HI. बरोबर आहे. सेकंड रेस्ट्रिक्शन एन्झाइम काय आहे? BAM-HI. सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम इज बॅसिलस अमायलोलिक्विफॅसिन्स. बॅसिलस अमायलोलिक्विफॅसिन्स H. हा कुठं कट करणार आहे बघा? GGATCC-CCTAGG म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे. या पॅलिंड्रोम सिक्वेन्स मध्ये तो कट करणार आहे. या ठिकाणी कट करणार आहे. कट केले की या ठिकाणी मात्र स्टिकी एंड्स तयार होणार. स्टिकी म्हणजे कसं? जर बघा असं दाखवतो तुम्हाला. हा जर असं कट केलं असं तर याला ब्लंट एंड म्हणायचं. म्हणजे हे दोन बोट आहेत एक सारख्या आकाराचे घ्यायचे. याच्यामध्ये जर एन्झाइम्स न कट केलं तर ब्लंट एंड. बरोबर आहे. ब्लंट एंड म्हणायचं मग, कारण हे पण दोन्ही समान आहेत आणि दोन्ही समान आहेत. स्टिकी एंड म्हणजे काय? तर समजा असा डीएनए आहे
बरोबर आहे, कंटिन्युअस डीएनए. याला जर एन्झाईम्सनं कट केलं तर इकडून असं कट करणार आणि इकडून कट करणार, त्यामुळं हे बाजू, हे झाले स्टिकी एंड्स. बसताना बरोबर बसतात स्टिकी एंड्स, राईट. या ठिकाणी स्टिकी एंड्स. ब्लंट म्हणजे कसे, असे. हे झाले ब्लंट एंड आणि हे झाले स्टिकी एंड्स, राईट. सो स्टिकी एंड्स. नेक्स्ट इको आर आय, लक्षात ठेवायचं, मोस्टली जास्त वापरणार आहे इको आर आय. इस्टेरिया कोलाय, इस्टेरिया कोलाय, ज्याला आपण इकोलाय असं म्हणतो ना, तोच आहे, बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे, सेम सिक्वेन्स आहे आणि त्याचा प्रोडक्ट असं असणार आहे आणि स्टिकी एंड आहे. नेक्स्ट हिंग सेकंड, हिंद सेकंड. सो एच इन्फ्लुएन्झा आरडी, या ठिकाणी सुद्धा पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे, बरोबर आहे. पॅलिंड्रोम सिक्वेन्स, पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे काय हे तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे. सो या ठिकाणी सुद्धा पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे आणि हा याचा प्रोडक्ट आहे आणि त्याचे हे ब्लड एंड्स आहेत. सो ब्लड एंड तयार होणार आहे, राईट. सो हा डायग्राम आहे किंवा ग्राफी, सॉरी लिस्ट आहे. कशाची लिस्ट आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. हे झाले रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसची नावं, त्याचे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आणि त्याचं वेगवेगळं रेकग्निशन सिक्वेन्स. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की कुठलाही एन्झाईम्स, जो एन्झाईम आहे त्याची एक कट करण्याची स्पेसिफिक साईट आहे, तो त्याच्या स्पेसिफिक साईटलाच कट करतो, दुसरीकडे कुठं कट करत नाही. समजलं. सो इथे झाली त्याची डायग्राम. नेक्स्ट रेकग्निशन सिक्वेन्स. बघा रेकग्निशन सिक्वेन्स. The sequences recognized by restriction enzymes are 4 to 8 nucleotide long and characterized by a particular type of internal symmetry. मग तुम्ही जर बघितलं तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, जो ज्या रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हा ज्या ठिकाणी कट करणार आहे त्याला रेकग्निशन सिक्वेन्स किंवा रेकग्निशन साइट्स असं म्हटलं जातं. त्या साइटमध्ये 4 ते 8 न्यूक्लिओटाइड्स असतात, बरोबर आहे. आणि त्यांची एक वेगळी इंटरनली सिमेट्री असणार आहे, त्यांची वेगळी सिमेट्री असणार, सिमेट्री असणार आहे, बरोबर आहे. रेकग्निशन सिक्वेन्स म्हणजे काय, तर डीएनए वरची अशी जागा ज्या जागेवरती रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स कट करणार आहे. मग ज्या डीएनए वरती ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करेल त्या साईटला रेकग्निशन सिक्वेन्स असं म्हणायचं. त्या साईटला काय म्हणायचं, रेकग्निशन सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. आणि त्या रेकग्निशन सिक्वेन्स मध्ये 4 ते 8 न्यूक्लिओटाइड्स असतात. त्या न्यूक्लिओटाइड मध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळी इंटरनल सिमेट्री असणार आहे. मग या ठिकाणी बघा, कन्सिडर द पर्टिक्युलर सिक्वेन्स रेकग्नाइज्ड बाय द एन्झाईम इको आर आय. मग आता या ठिकाणी आपण इको आर आय हा जो एन्झाईम आहे तो डीएनए वरती, डीएनएच्या स्टँड मध्ये कुठल्या ठिकाणी कट करतो हे आपण बघूया. बघा, सो 3 प्राइम टू 5 प्राइम सी टी टी ए ए जी, 5 प्राइम टू 3 प्राइम ला जी ए ए टी टी सी. पेरिंग कसं झालंय, सी ट्रिपल बॉन्ड जी, ए टी डबल बॉन्ड ए, टी डबल बॉन्ड ए डबल बॉन्ड टी, ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी. अशा पद्धतीचं प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स मधले बेसिस आहे. मग या ठिकाणी बघा तुम्ही काय म्हटलंय, when one reads the sequence in opposite direction, that is 3 prime to 5 prime or 5 prime to 3 prime, it is identical or same. म्हणजे तुम्ही 3 प्राइम कडून 5 प्राइम कडे तुम्ही जर वाचत गेला सिक्वेन्स, किंवा असं 3 प्राइम कडून 5 प्राइम कडे वाचत आला तर तुम्हाला काय असणार आहे, तो सिक्वेन्स सेम मिळणार आहे. बघा, मग आपण 3 प्राइम टू 5 प्राइम जाऊया. सी टी टी ए ए जी आहे का, सी टी टी ए ए जी. बघा इकडून सी टी टी ए ए जी आहे का. इकडून जर तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला सेम अल्फाबेट मिळणार आहे. तर इकडून जर वाचत आला, रिव्हर्स फॉरवर्डला गेला तरी तुम्हाला सेम मिळणार आहे, बॅकवर्डला आला तरी तुम्हाला सेम मिळणार आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीचा रेकग्नायझेशन साइट्स हा इको आर आय एन्झाईम शोधतो आणि त्या ठिकाणी कट करणार आहे.
म्हणून म्हटलंय when one reads the sequence in opposite directions, तुम्ही ज्या वेळेला एखादा सिक्वेन्स रेकग्निशन सिक्वेन्स तुम्ही अपोजिट डायरेक्शनला काय करताय रीड करता, बरोबर आहे, अपोजिट डायरेक्शनला तुम्ही रीड करत असताय त्यावेळेला तुम्हाला ते आयडेंटिकल असणार आहेत किंवा सेम असणार आहेत, बरोबर आहे. सो सिक्वेन्स विथ इट्स टाइप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज पॅलिंड्रोम. सो ह्या प्रकारच्या सिक्वेन्सला पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं. नीट मध्ये तुम्हाला डायग्राम देऊन विचारतात की ह्याच्यातला पॅलिंड्रोम सिक्वेन्स ओळखा. ओके, मग तुम्हाला 4 सिक्वेन्स दिलेले असतात, मग 4 सिक्वेन्स तुम्हाला जवळपास एकसारखे वाटतात आणि ओळखण्यासाठी अवघड आहे. लक्षात ठेवा 3 प्राइम टू 5 प्राइम आणि 5 प्राइम टू 3 प्राइम. तुम्ही ज्या वेळेला 3 प्राइम कडून 5 प्राइम कडे जाल म्हणजे फॉरवर्ड जाल त्यावेळेला तुम्हाला तो सिक्वेन्स, आणि ज्या वेळेला 3 प्राइम कडून 5 प्राइम कडे बॅकवर्ड याल त्यावेळेला सिक्वेन्स, तर तुम्हाला ज्या वेळेला सेम मिळणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी त्या सिक्वेन्सला पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. म्हणजे व्हॉट इज पॅलिंड्रोम? व्हेन द सिक्वेन्स ऑफ डीएनए रीड फॉरवर्ड और बॅकवर्ड इज द सेम और आयडेंटिकल कॉल्ड पॅलिंड्रोम सिक्वेन्स. पॅलिंड्रोम सिक्वेन्स व्हॉट इज, तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न पडू शकतो व्हॉट इज पॅलिंड्रोम सिक्वेन्स. पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही डीएनएचा एखादा सिक्वेन्स फॉरवर्ड वाचला किंवा बॅकवर्ड वाचला तरी तो सेमच असणार, त्याला पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी. सो व्हेन द एन्झाइम E. coli attack palindrome, it breaks each strands at the same site in the sequence which is indicated by the arrow between the A and G residues. म्हणजे A आणि G च्या मध्ये ते कट करतात. म्हणजे बघा या ठिकाणी कुठं कट करतील, या ठिकाणी बघा तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी दिलंय आहे का E. coli A आणि G च्या मध्ये कट करतात या ठिकाणी, समजलं. त्यामुळे काय तयार होणार बाळांनो, त्या ठिकाणी स्टिकी एंड्स तयार होणार आहे. हा डीएनएचा स्ट्रँड आहे, हा एक स्ट्रँड एकमेकांना जॉईन होतो, हा एक स्ट्रँड. ज्या वेळेला रेकग्निशन रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स या रेकग्निशन सिक्वेन्सला किंवा रेकग्निशन साइटला कट करेल त्यावेळेला त्या ठिकाणी स्टिकी एंड्स तयार होतात. ओके, मग बघा आता या ठिकाणी त्यानं कट केलं तर कुठं कट करणार आहे तो, ए आणि जी च्या मध्ये ना, अशा प्रकारे. ओके, so when the enzymes E. coli attacks his palindrome, it breaks each strands at the same site in the sequence, which is indicated by the arrow between the A and G residues. बरोबर आहे, म्हणजे A आणि G मध्ये कट करणार आहे, समजलं. So restriction enzymes either cut straight across the DNA in the recognition of palindrome to give blunt end, or cut producing short single-stranded projections at the end of DNA to produce cohesive or sticky ends or staggered ends. म्हणजे ज्या वेळेला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हा काय करेल, तर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हा याने जर सरळ कट केलं, स्ट्रेट कट केलं, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, जर स्ट्रेट कट केलं, या 2 बोटांचं एक्झाम्पल, जर स्ट्रेट कट केलं, सरळ जर कट केलं, इथून जा, जर सरळ कट केलं असं, तर काय होईल, ब्लंट एंड तयार होणार ना, ब्लंट एंड तयार होणार, बरोबर आहे. पण जर क्रॉस कट केलं, क्रॉस, तर काय तयार होईल, स्टिकी एंड्स तयार होणार. साधं सिंपल आहे. ओके, मीनिंग साधं सिंपल आहे, बरोबर आहे. सरळ जर कट केलं तर स्टिकी एंड्स तयार होणार, आणि जर क्रॉस कट केलं तर, सरळ जर कट केलं तर ब्लंट एंड तयार होणार, आणि क्रॉस जर कट केलं तर स्टिकी एंड्स तयार होणार. ओके, सॉरी जरा चुकून उलट सांगितलं होतं. सरळ जर कट केलं तर ब्लंट एंड तयार होणार, आणि क्रॉस जर कट केलं तर स्टिकी एंड्स तयार होणार, किंवा ज्याला स्टॅगर्ड कट्स असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी दिलेलं आहे बघा पॅलिंड्रोम सिक्वेन्स. ओके, सो डीएनए शोइंग पॅलिंड्रोम सिक्वेन्स. या ठिकाणी डीएनए आणि त्याचे न्यूक्लियोटाइड आहेत GAATTC, CTTAAG, बरोबर आहे. तुम्ही असं वाचलं तरी सेम येणार. E. coli रेकग्नाइज सिक्वेन्स, मग हा रेस्ट्रिक्शन एन्झाइम E. coli हा जर इथं बसला तर कसं कट करणार आहे बघा, कट केला बघा, आहे का, ए आणि जी च्या मध्ये कट केलं ना, या ठिकाणी कट केलं, या ठिकाणी कट केलं, आणि या ठिकाणी कट केलं. त्यामुळे कट करताना रिझल्ट हा येणार आहे, आणि काय बघायला मिळणार आहे आपल्याला,
स्टिकी एंड्स बघायला मिळणार किंवा स्टॅगर्ड एंड्स बघायला मिळणार आहेत. राईट, समजलं स्टिकी एंड्स आर स्टॅगर्ड एंड्स हे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे बघा. स्मिथ, नथन अँड अर्बेन अचीव्ड द डिस्कवरी ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स अँड फॉर दिस they were awarded Nobel Prize for Physiology and Medicines in 1978. तीन सायंटिस्ट आहेत, स्मिथ, नथन अँड अर्बेन या तीन सायंटिस्टनी रेस्ट्रिक्शन एन्झाइमचा शोध लावलेला आहे. आणि या तीन सायंटिस्टनी रेस्ट्रिक्शन एन्झाइमचा शोध लावल्यामुळे त्यांना 1978 मध्ये फिजिओलॉजी आणि मेडिसिन्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेलं आहे. बरोबर आहे. रेस्ट्रिक्शन एन्झाइमचे तीन प्रकार पडतात. देयर आर 3 टाइप्स ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. टाइप फर्स्ट, टाइप सेकंड अँड टाइप थर्ड. बघा, टाइप फर्स्ट मध्ये काय म्हणाय, विच फंक्शन सायमल्टेनियसली ॲज एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज. म्हणजे टाइप फर्स्ट मध्ये एंडोन्यूक्लियस काम करणारे आणि मिथायलेज म्हणून काम करणारे आहे. एक्झाम्पल EOK हे एक्झाम्पल आहे. लांब लांब लिहू नका, या ठिकाणी थोडंसं चुकले. EOK, राईट. Type second, which have separate activities for cleaving and methylations. They are most stable and are used in rDNA technology. EcoRI, BGL. These enzymes cut DNA at specific sites within palindromes. Okay? हे palindrome sequence ला कट करतात. Type first कुठं कट करतात? ओके, हे सायमल्टेनियसली एंडोन्यूक्लियस आणि मिथायलेशनच्या ठिकाणी कट करणार आहेत. बरोबर आहे. टाइप सेकंड हे पॅलिंड्रोम सिक्वेन्सच्या ठिकाणी कट करणार आहेत. आणि टाइप थर्ड विच कट डीएनए ॲट अ स्पेसिफिक नॉन पॅलिंड्रोम सिक्वेन्स. बरोबर आहे. म्हणजे टाइप फर्स्ट हा सायमल्टेनियसली एंडोन्यूक्लियस आणि मिथायलेशनचं काम करणार आहे. टाइप सेकंड हा पॅलिंड्रोम सिक्वेन्स जिथं असेल, मगाशी दाखवलाय तो पॅलिंड्रोम सिक्वेन्स. म्हणजे पुढनं वाचला, सरळ वाचला आणि उलट वाचला तरी सेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण शब्द घेऊया मॅडम वाचा, इकडनं वाचला तरी सेम आहे, इकडनं वाचला तरी सेम आहे. मल्याळम इकडनं वाचला तरी सेम, इकडनं वाचला तरी सेम. अशा प्रकारचे ज्या वेळेला सिक्वेन्स असतील त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे, पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. मग रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचे 3 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार हा काय करेल, तर एंडोन्यूक्लियस मध्ये किंवा मिथायलेसचं काम सायमल्टेनियसली करणार आहे, सायमल्टेनियस करणार आहे. टाइप सेकंड काय करेल, पॅलिंड्रोम सिक्वेन्स कट करणार आहे. टाइप थर्ड काय करेल, नॉन पॅलिंड्रोम सिक्वेन्स कट करणार आहे. शॉर्ट मध्ये बघा तुम्ही. टाइप फर्स्ट which function simultaneously as endonuclease and methylase. बरोबर आहे. हा सायमल्टेनियसली एंडोन्यूक्लियस आणि मिथायलेज म्हणून काम करणार आहे. टाइप सेकंड हा पॅलिंड्रोम सिक्वेन्सला कट करणार आहे आणि टाइप थर्ड हा नॉन पॅलिंड्रोम सिक्वेन्सला कट करणार आहे. समजलं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. मग सरळ आपण वाचूया. There are 3 types of restriction enzymes. Type first, which functions simultaneously as endonuclease and methylase, EcoK. Type second, which have separate activities for cleaving and methylation. They are more stable and are used in rDNA technology. Example, EcoRI, BGL. These enzymes cut DNA at specific site within the palindrome sequence. And type third, which cut DNA at a specific site, non-palindrome sequence, that is hyper and mabor. Right? मग रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स ला स्पेसिफिक कुठला रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स मध्ये कुठला टाइप वापरला जातो, तर टाइप सेकंड. नेहमी लक्षात ठेवायचं. राईट. सो rDNA टेक्नॉलॉजी मध्ये किंवा जीन क्लोनिंग मध्ये कुठला एन्झाइम्स जास्त वापरला जातो, कुठल्या टाइपचा रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स जास्त वापरला जातो, तर टाइप सेकंडचा वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत क्लोनिंग वेक्टर. बघा, बायोलॉजिकल टूल्स मधला सेकंड जो पॉइंट आहे, पहिला आपण काय बघितला, एन्झाइम्स मध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स म्हणजे काय बघितलेला आहे. ओके. The second biological tool is the cloning vectors.
राईट. म्हणजे ज्या वेळेला रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी आपल्याला परफॉर्म करायची असणार आहे किंवा आपल्याला ज्या वेळेला रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी ही प्रोसेस करायची असते किंवा जीन क्लोनिंगची प्रोसेस करायची असते त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे बायोलॉजिकल टूल्समध्ये एन्झाईम्स लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये क्लोनिंग व्हेक्टर्स लागतात. बरोबर आहे. क्लोनिंग व्हेक्टरचं मीनिंग दिलेलं आहे व्हेइकल डीएनए. बरोबर आहे. म्हणजे जसं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल तर जसं आपल्याला कुठल्या तरी वाहनाची गरज आहे तसं डीएनए हा जो डीएनए आहे या डीएनएला जर एखाद्या सेलमध्ये इन्सर्ट करायचं असेल किंवा त्या डीएनएला इंजेक्ट करायचं असेल एखाद्या डीएनए बरोबर या डीएनएला एखाद्या सेलमध्ये इन्सर्ट करायचं असेल किंवा इंजेक्ट करायचं असेल तर आपण त्या डीएनएला डायरेक्ट त्या सेलमध्ये इन्सर्ट करू शकत नाही. तर ह्या डीएनएला काय करायचं आहे तर या डीएनएला त्याच्या वेक्टरमध्ये क्लोनिंग वेक्टरमध्ये फिट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो आहे तो वेक्टर आहे. वेक्टर म्हणजे काय तर एखाद्या सेलमध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असणार आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचा न्यूक्लियस मधलं सोडून सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एक्स्ट्रा डीएनए तो डबल स्टँडर्ड सर्क्युलर आहे. बरोबर आहे. हा ऑटोनॉमस आहे. सेल्फ रेप्लिकेटिंग सेमी ऑटोनॉमस आहे. बरोबर आहे. स्वतःचा स्वतः रेप्लिकेट होणारा ऑटोनॉमस आहे. बरोबर आहे. म्हणजे हा काय कशामधल्या त्या सेलच्या न्यूक्लियसवरती डिपेंडेंट नसतो. तो स्वतःच्या स्वतः मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर आहे. हा जो बॅक्टेरियम आहे बॅसिलस थुरुंजिनेसिस बरोबर आहे. बॅसिलस थुरुंजिनेसिस या बॅसिलस थुरुंजिनेसिस मध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे न्यूक्लिअर डीएनए सोडून सायटोप्लाझम मध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोम असणार आहे. एक्स्ट्रा डीएनए असणार आहे आणि तो डीएनए कसा आहे डबल स्टँडर्ड आहे सर्क्युलर आहे म्हणून आपण याला वेक्टर म्हणून वापरतो. बरोबर आहे. ते पुढे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे वेक्टर म्हणून वापरतो. आता हा डीएनए जर एखाद्या सेलमध्ये इन्सर्ट करायचा असेल इंजेक्ट करायचं असेल तर काय करायचं बाळांनो तर हा डीएनए आपण डायरेक्ट त्या सेलमध्ये इन्सर्ट करू शकत नाही. या डीएनएला या वेक्टरमध्ये फिट करायचा. फॉर एक्झाम्पल हा डीएनए असा बोला किंवा हा डीएनए असा राईट तो या ठिकाणी असा फिट करायचा आणि मग तो त्या सेलमध्ये इन्सर्ट करायचा. समजलं. म्हणून क्लोनिंग वेक्टर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये लागणारा किंवा जीन क्लोनिंग मध्ये लागणारा अतिशय महत्वाचा असा जो आहे तो बायोलॉजिकल टूल्स मध्ये कुठला येणार आहे एन्झाईम्स नंतर क्लोनिंग वेक्टर्स येतात. क्लोनिंग वेक्टर दॅट इज व्हेइकल डीएनए. मग त्याच्यामध्ये बघा वेक्टर्स आर द डीएनए मॉलिक्यूल काय म्हणते बघा स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. वेक्टर्स आर अ डीएनए मॉलिक्यूल that carry a foreign DNA segment and replicate inside the host cell. Vector may be आता बघा वेक्टर हा जो आहे तो वेक्टर काय डीएनए मॉलिक्यूल आहे. वेक्टर हा डीएनए मॉलिक्यूल आहे जो फॉरेन डीएनए ला कॅरी करू शकतो. समजलं. फॉरेन डीएनए म्हणजे त्या सेल मधला डीएनए सोडून दुसरा डीएनए किंवा त्या डीएनएचा सेगमेंट सोडून दुसरा डीएनए सेगमेंट. So vectors are the DNA molecule that carry foreign DNA segment and replicate inside the host cell. बरोबर आहे. वेक्टरचं कॅरेक्टरिस्टिक्स समजलं तुम्हाला. वेक्टर म्हणजे काय तर वेक्टर हा असा एक डीएनएचा मॉलिक्यूल आहे जो दुसऱ्या डीएनएच्या सेगमेंटला आपल्यामध्ये सामावून घेऊन कॅरी करू शकतो आणि तो होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होऊ शकतो. राईट. सो वेक्टर मे बी वेक्टरचे किती प्रकार आहेत बघा. वेक्टर मे बी प्लाझमिड्स प्लाझमिड हा डीएनए वेक्टरचं काम करू शकतो. बॅक्टेरियोफाज हा डीएनए वेक्टरचं काम करू शकतो. बॅक्टेरियोफाज मध्ये M13 लॅम्बडा व्हायरस राईट. त्याच्यानंतर कॉस्मिड्स त्याच्यानंतर फाजिमिड्स राईट. प्लाझमिड्स वेगळा आणि फाजिमिड्स वेगळा. प्लाझमिड्स वेगळा आणि फाजिमिड्स वेगळा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर BCA चा लॉंग फॉर्म काय बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर YAC ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर ट्रान्सपोझॉन्स बल्कोव्हायरस अँड मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम दॅट इज MACS.
बरोबर आहे. हे जेवढे सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे एक्झाम्पल्स ऍज पर रिक्वायरमेंट, काय म्हणतोय बघा, ऍज पर रिक्वायरमेंट हे सगळे काम करतात. काय म्हणून? व्हेइकल डीएनए किंवा वेक्टर्स म्हणून काम करणार आहेत. सो प्लाझमिड्स, बॅक्टेरियोफाजेस दॅट इज M13, लॅम्बडाफाज, लॅम्बडा व्हायरस, कॉस्मिड्स, फाजमिड्स, BCA bacterial artificial chromosome, YAC is artificial chromosome transposons, bulbovirus and mammalian artificial chromosomes that is MACS. हे सगळे काय म्हणून काम करतात बाळांनो? तर क्लोनिंग व्हेक्टर्स म्हणून काम करतात किंवा व्हेइकल डीएनएचे हे वेगवेगळे टाइप्स आहेत. म्हणजे हे ऍज पर रिक्वायरमेंट, जशी रिक्वायरमेंट आहे, जशी डिमांड आहे त्या पद्धतीने हे काय करतो आपण? व्हेइकल डीएनए म्हणून वापरणार आहे किंवा क्लोनिंग व्हेक्टर म्हणून वापरणार आहे. पुढे काय म्हटलं बघा, मोस्ट कॉमनली युज्ड वेक्टर्स आर प्लाझमिड वेक्टर्स. हा वाला कुठे गेला? हा वाला पहिला. जास्तीत जास्त कॉमनली वापरला जाणारा वेक्टर्स कुठला आहे? तर प्लाझमिड्स वेक्टर आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा, PBR 322, PBR 322 सीईटी साठी महत्वाचं आहे. PUC राईट, TI प्लाझमिड्स त्याचं नॉमेनक्लेचर केलेलं आहे. अँड बॅक्टेरियोफाजेस मध्ये हा वाला लॅम्बडा व्हायरस आणि M13. जास्तीत जास्त कुठले वापरले जातात? पहिले दोन वापरले जातात. प्लाझमिड वापरला जातो आणि बॅक्टेरियोफाज वापरला जातो. बरोबर आहे. प्लाझमिड्स अँड बॅक्टेरियोफाजेस आर मोस्ट कॉमनली युज्ड वेक्टर्स. हे जे प्लाझमिड्स आणि बॅक्टेरियोफाजेस आहेत ते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये किंवा जीन क्लोनिंग मध्ये कॉमनली वापरले जातात. आता बघा नेक्स्ट, अ गुड वेक्टर शुड हॅव द एबिलिटी ऑफ इंडिपेंडेंट रेप्लिकेशन्स. एखादा चांगला वेक्टर म्हणून का सिलेक्ट करायचा? आपण बॅक्टेरियोफाज किंवा आपण प्लाझमिड्सला किंवा बॅक्टेरियोफाजला आपण कॉमनली का वापरतो किंवा जास्तीत जास्त का वापरतो? कारण त्यांच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशनची कॅपॅसिटी जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आपला फॉरेन डीएनए किंवा आपण आपला असलेला जीन ऑफ इंटरेस्ट तो त्या वेक्टरमध्ये टाकला तर तो वेक्टर जेवढ्या वेळा होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होईल तेवढा आपला डीएनए मल्टिप्लाय होणार आहे ना. त्यामुळं तुम्ही चांगल्या एखाद्या वेक्टरचं जर ॲबिलिटी बघितली तर तो काय असणार आहे? इंडिपेंडेंट रेप्लिकेट होणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय अ गुड वेक्टर शुड हॅव द ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडेंट रेप्लिकेशन्स. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या वेक्टरची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? तर तो स्वतःचे स्वतः रेप्लिकेट होणार आहे. सो दॅट द वेक्टर रेप्लिकेट्स थ्रू ऑरिजिन्स. बरोबर आहे. वेक्टर कुठल्या जीनच्या मदतीनं रेप्लिकेट होणार आहे? ओआरआय जीन्स. समजलं. नेक्स्ट, लार्ज नंबर ऑफ कॉपीज ऑफ डीएनए इन्सर्ट विल बी फॉर्म्ड. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोठ्यात मोठं डीएनएचं सेगमेंट जरी त्या वेक्टरमध्ये टाकलं तर तो वेक्टर त्याच्यामध्ये सामावून घ्यायला पाहिजे. समजलं. म्हणजे चांगल्या वेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले? पहिली गोष्ट तर तो सेल्फ रेप्लिकेट व्हायला पाहिजे इंडिपेंडेंटली. आणि दुसरी गोष्ट, डीएनएचा लार्ज डीएनए जर त्याच्यामध्ये इन्सर्ट केला तरी तो त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? फिट व्हायला पाहिजे किंवा तो कॅरी करायला पाहिजे. सेकंड, वेक्टर शुड बी एबल टू इझिली इंट्रोड्यूस इनटू होस्ट सेल. तो जो वेक्टर आहे तो आपल्याला होस्ट सेलमध्ये इझिली इन्सर्ट करता यायला पाहिजे. बरोबर आहे. असं ट्रिकी गोष्ट होऊ नये. राईट. म्हणजे आपला फॉरेन डीएनए किंवा आपला असलेला इंटरेस्टेड डीएनए तो आयसोलेट करायचा, ते वेक्टरमध्ये टाकायचा आणि वेक्टरमध्ये टाकल्यानंतर तो वेक्टर होस्ट सेलमध्ये इझिली इंट्रोड्यूस झाला पाहिजे. ओके. नेक्स्ट, इट शुड हॅव मार्कर जीन फॉर अँटीबायोटिक रेझिस्टन्स, मस्ट कंटेन युनिक क्लिवेज साइट इन वन ऑफ द मार्कर जीन्स फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. म्हणजे तुम्ही जर बघितलं बाळांनो तर या ठिकाणी काय म्हटलंय? तर वेक्टरमध्ये मार्कर जीन्स आवश्यक आहेत. मार्कर जीन म्हणजे काय? तर समजा बघा, हा माझा वेक्टर आहे. राईट. मी याच्यामध्ये माझा जीन ऑफ इंटरेस्ट मी त्याच्यामध्ये टाकला. बरोबर आहे. या वेक्टरमध्ये मार्कर जीन आवश्यक आहे. मार्कर जीन म्हणजे या ठिकाणी मी ब्लॅक कलर दाखवतो. मार्कर जीन. राईट. हे आवश्यक आहे. मी हा होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय केला आणि मल्टिप्लाय केल्यानंतर याच्या मला मल्टिपल कॉपीज मिळायला पाहिजे. बरोबर आहे. पण या डीएनए मध्ये माझं इंटरेस्टेड डीएनए आहे कशावरनं ओळखणार? तर ज्या वेळेला त्या ठिकाणी मार्कर जीन एक्सप्रेस होतील त्यावेळेला. बरोबर आहे.
या वेक्टरच्या अनेक कॉपीज तयार झाल्या, बरोबर आहे, पण त्या वेक्टरमध्ये जर मार्कर जीन नसतील तर त्या ठिकाणी समजायचं की आपला डीएनए त्याच्यामध्ये सक्सेसफुली मल्टिप्लाय झाला नाही. ज्या वेळेला या वेक्टरमध्ये मार्कर जीन्स असतील त्यावेळेला समजायचं की आपला जो डीएनए आहे, जो डीएनए आपण त्याच्या व्हेक्टरमध्ये इन्सर्ट केलाय आणि तो व्हेक्टर होस्ट सेलमध्ये टाकलेला आहे, तो ज्या वेळेला मल्टिप्लाय होईल त्यावेळेला बाकीचे जेवढे सगळे वेक्टर्स तयार झाले त्या वेक्टरमध्ये मार्कर जीन्स असतील तर त्यावेळेला समजायचं की आपला इंटरेस्टेड डीएनए त्याच्यामध्ये मल्टिप्लाय झालाय. जर मार्कर जीन्स नसतील तर असं समजायचं की आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो सक्सेसफुली मल्टिप्लाय झाला नाही वेक्टरमध्ये. ओके, त्यामुळं वेक्टर्सचे हे जनरल कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले. चांगला वेक्टर कशावरून ओळखायचं? आपण प्लाझमिड्स आणि बॅक्टेरियोफाजला चांगला वेक्टर किंवा जास्तीत जास्त का वापरतो तर त्याच्यामध्ये ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बरोबर आहे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं म्हटलंय तर तो इंडिपेंडेंट रेप्लिकेट होणार आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये लार्ज डीएनए सेगमेंट इन्सर्ट करू शकतो. तिसरी गोष्ट तो वेक्टर आपण होस्ट सेलमध्ये इझिली इंट्रोड्यूस करू शकतो. चौथी गोष्ट त्या वेक्टरमध्ये मार्कर जीन्स आवश्यक आहेत, अँटीबायोटिक रेजिस्टन्स मार्कर जीन आवश्यक आहेत, ज्या मार्कर जीनच्या मदतीने आपण ओळखू शकतो की आपला जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे का नाही, बरोबर आहे. आपण समजायचं जर मार्कर जीन त्या वेक्टरमध्ये असतील तर आपण डोळे झाकून सांगायचं की आपला जीन जो आहे डीएनए इंटरेस्टेड डीएनए आहे तो त्याच्यामध्ये. जर मार्कर जीन्स नसतील तर सहज ओळखून जायचं की आपला जीन ऑफ इंटरेस्ट किंवा आपला जो इंटरेस्टेड डीएनए तो त्या वेक्टरमध्ये मल्टिप्लाय झाला नाही. ओके, सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट, वेक्टरमध्ये एक स्पेसिफिक क्लिवेज साइट असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काय करू शकतो तर त्या स्पेसिफिक क्लिवेज साइटनं रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीनं तो वेक्टर कट करायचा, वेक्टरचा तुकडा, बरोबर. समजा हा वेक्टर आहे तर या ठिकाणी स्पेसिफिक क्लिवेज साइट असायला पाहिजे. कुठं कुठं? इथं आणि इथं. इथं जर स्पेसिफिक क्लिवेज साइट असेल तर आपण काय करणार तर हा मार्कर या वेक्टरमध्ये आपला डीएनए टाकण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथून आणि इथून स्पेसिफिक क्लिवेज साइट वरून तो वेक्टर कट करायचा आणि आपला पाहिजे असलेला डीएनए आपण याच्यामध्ये ऍड करायचा आणि याला सांगायचं जा मल्टिप्लाय व्हायला सेलमध्ये टाकायचा, इन्सर्ट करायचा. समजलं? याच्या बाजूला हे मार्कर जीन्स असतील अशा पद्धतीने, राईट. नेक्स्ट, इट शुड हॅव ऍट लिस्ट सुटेबल कंट्रोल एलिमेंट्स लाईक प्रमोटर, ऑपरेटर, रायबोसोमल बाइंडिंग साइट. वेक्टरला अजून काय पाहिजे तर सुटेबल कंट्रोल एलिमेंट्स असायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमोटर आला, ऑपरेटर आला, रायबोसोमल बाइंडिंग साइट आला, बरोबर आहे. आता प्रमोटर म्हणजे काय, ऑपरेटर म्हणजे काय, रायबोसोमल बाइंडिंग साइट म्हणजे काय हे तुम्हाला जीन इट्स नेचर, एक्सप्रेशन्स अँड रेग्युलेशन टॉपिक मध्ये परफेक्ट कळेल. ओके, तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका. फक्त या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला राईट और नो टू ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड वेक्टर त्यावेळेला हे सगळं लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय द प्लाझमिड ऑब्टेन नॅचरली डू नॉट पजेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स. आता जो प्लाझमिड आहे या प्लाझमिड मध्ये एवढे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स मिळणार नाहीत, बरोबर आहे. आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती कितीही चांगली असली तर त्या व्यक्तीमध्ये सगळे गुण चांगले नसतात. तसंच आहे ना, प्लाझमिड्स हा जरी आपल्याला नॅचरली सापडत असेल किंवा आपण प्लाझमिड जास्तीत जास्त आपण वापरत असेल, बॅक्टेरियोफाज जास्तीत जास्त वापरत असेल, बरोबर आहे, पण त्याच्यामधला जो प्लाझमिड आहे हा नॅचरली प्लाझमिड जो आपल्याला आढळतो, नॅचरली जो प्लाझमिड आपल्याला आढळणार आहे या प्लाझमिडमध्ये सगळेचे सगळे गुण तयार नसतात. त्यामुळे तो आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागतो, तयार करावा लागतो आणि हे जे मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये सायंटिस्ट आहेत ते तयार करू शकतात. पण काय म्हटलंय तर प्लाझमिड ऑब्टेन्ड नॅचरली डू नॉट पजेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स, हेच दे आर कन्स्ट्रक्टेड बाय इन्सर्टिंग जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. आणि मग कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड्स, तयार केलेले प्लाझमिड्सचे एक्झाम्पल्स बघा. PBr 322, PBr 320, राईट. PACYC 177 आर द कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड्स. लक्षात ठेवा बाळांनो, हे जेवढे सगळे आहेत ते कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड्स आहेत, तयार केलेले प्लाझमिड्स आहेत, बरोबर आहे. का तयार केलेले प्लाझमिड्स आहेत? कारण नॅचरली जो प्लाझमिड सापडतो ना
नॅचरली सापडणाऱ्या प्लाझमिड्स मध्ये हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स नसतात. त्यामुळे प्लाझमिड्स हे तयार केलेले आहेत. बरोबर आहे. आता आपण म्हटलंय जीन क्लोनिंग मध्ये किंवा रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये कुठले वेक्टर जास्त वापरले जातात, तर पहिला येतो प्लाझमिड आणि दुसरा येतो बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज थोडंसं लांब ठेवूया. पहिल्यांदा घेऊया प्लाझमिड. प्लाझमिड मध्ये मोस्ट, आता प्लाझमिड्स हे आर्टिफिशियली तयार केलेले प्लाझमिड्स आहेत, माणसांनी तयार केलेले प्लाझमिड्स आहेत. बरोबर आहे. ज्या प्लाझमिड्स मध्ये आपला डीएनए टाकायचा, आपला म्हणजे माझ्या बॉडीतला नवं, आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या डीएनए वरती आपल्याला काम करायचं आहे, ज्या डीएनए वरती आपल्याला संशोधन करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, तो डीएनए काय करायचा, आयसोलेट करायचा आणि या प्लाझमिड मध्ये टाकायचा. प्लाझमिड मध्ये टाकल्यानंतर तो होस्ट सेल मध्ये मल्टिप्लाय साठी ठेवायचा. पण तुम्हाला माहित आहे नॅचरली सापडणाऱ्या प्लाझमिड्स मध्ये एवढे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स नसतात. बरोबर आहे. म्हणून ते कन्स्ट्रक्ट केले जातात. मग हे कन्स्ट्रक्ट केलेले प्लाझमिड्स एक्झाम्पल्स आहेत. मग त्यातला जास्तीत जास्त वापरला जाणारा कुठला प्लाझमिड्स आहे, तर PBr322 हा प्लांट मध्ये रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी वापरला जातो. ओके. नीट साठी महत्वाचं आहे, सेंटेन्स सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे वेगळ्या कलरचं दिलेलं आहे. PBr322 is mostly used rDNA technology in plants. बरोबर आहे. बघा, जीन क्लोनिंग मध्ये किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये वेक्टर्स म्हणून काय वापरतात जास्तीत जास्त, अनेक एक्झाम्पल्स आहेत, पण त्यात जास्तीत जास्त काय वापरतात, प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज बाजूला ठेवूया. बॅक्टेरियोफाज जर वापरतो आपण, त्या बॅक्टेरियोफाज मध्ये सगळे गुड वेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स नसतात. नॅचरली प्लाझमिड्स मध्ये, नॅचरली आढळणाऱ्या प्लाझमिड्स मध्ये सगळे गुड वेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स नसतात. त्यामुळे ते कन्स्ट्रक्ट केले जातात. आणि त्या कन्स्ट्रक्ट केलेल्या प्लाझमिड्स पैकी प्लांट मध्ये ज्या वेळेला आपल्याला रिकॉम्बिनेशन डीएनए टेक्नॉलॉजी घडवायची असेल त्यावेळेला PBr322 हा प्लाझमिड्स वापरला जातो. प्लाझमिड BR322 is most used in rDNA technology in plants. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. हा सिलेक्टेड मार्कर अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स. बरोबर आहे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे काय, तर इथून रेप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला या सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनएचा आपल्याला मल्टिपल कॉपीज करायचे असतील तर रेप्लिकेशनला इथून सुरुवात होणार आहे. हा काय, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स आहे. हा काय, सिलेक्टेबल मार्कर जीन आहे. हा मार्कर जीन जर समजा याच्या 10 कॉपी तयार झाल्या आहे तशा, त्या 10 कॉपीमध्ये हा सिलेक्टेड मार्कर जीन असेल तर असं समजायचं की आपण टाकलेलं डीएनए सुद्धा त्याच्यामध्ये आहे. हा सिलेक्टेड मार्कर नसेल तर समजायचं की आपण टाकलेलं डीएनए त्याच्यामध्ये सक्सेसफुली इंट्रोड्यूस झाला नाही. असं होऊ शकतं ना, होतं, बऱ्याच वेळेला होणार आहे. ओके. प्रमोटर साईट आहे. बरोबर आहे. 5 प्राइमर साइट, 5 प्राइमर साइट, 3 प्राइमर साइट. बरोबर आहे. हे रेस्ट्रिक्शन साइट आहे. रेस्ट्रिक्शन साइट म्हणजे काय करणार आहे, तर एन्झाईमच्या मदतीनं या वेक्टरमध्ये किंवा या प्लाझमिडमध्ये आपण या ठिकाणी कट घेतो आणि कट घेतल्यानंतर या ओरिजिनल प्लाझमिडचा तुकडा काढून फेकून द्यायचा आणि आपल्याला पाहिजे तो इन्सर्टेड जीन, आपल्याला पाहिजे असलेला डीएनएचा तुकडा या ठिकाणी ऍड करायचा आणि हे होस्ट सेल मध्ये टाकायचं. होस्ट सेल मध्ये टाकल्यानंतर हे मल्टिप्लाय होणार आहे. ओके. मग आता प्लाझमिड्स बॅक्टेरिया कुठला आहे, बॅसिलस थुरोंजेनेसिस. बरोबर आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असेल किंवा त्याचा एखादा रेफरन्स आहे. राईट. सो प्लाझमिड्स तुम्हाला रेफरन्स मी देतो, एका ठिकाणी आहे बघा आपल्या स्लाइड मध्ये. आपल्या स्लाइड मध्ये आहे. ॲग्रोबॅक्टेरियम टिबिफेसन्स मधला असेल किंवा ॲग्रोबॅक्टेरियम टिबिफेसन्स मधला प्लाझमिड असेल किंवा बॅसिलस थुरोंजेनेसिस मधला प्लाझमिड असेल. राईट. बघा प्लाझमिड, अ प्लाझमिड इज अ स्मॉल म्हणजे छोटा एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये बघा, ही बॅक्टेरिया आहे, हा झाला बॅक्टेरियल डीएनए. राईट. हा काय झाला, बॅक्टेरियल डीएनए झाला. आणि बॅक्टेरियल डीएनए सोडून दुसरा डबल स्टँडर्ड डीएनए, दुसरा डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए, याला काय म्हणायचं, प्लाझमिड्स.
मग तो छोटा आहे ना, बॅक्टेरियल डीएनए पेक्षा छोटा आहे. आणि एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणजे बॅक्टेरियल डीएनए सोडून दुसरा डीएनए. सो प्लाझमिड इज अ स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए मॉलिक्यूल within a cell that is physically separated from chromosomal DNA. बॅक्टेरियल डीएनए बॅक्टेरियल क्रोमोझोमल डीएनए पासून तो वेगळा आहे ना. अँड कॅन रेप्लिकेट इंडिपेंडेंटली म्हणजे बॅक्टेरियल डीएनए हा स्वतः रेप्लिकेट होईल आणि प्लाझमिड स्वतः रेप्लिकेट होणार. दे आर मोस्ट कॉमनली फाउंड ॲज अ स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल इन बॅक्टेरिया. कशामध्ये जास्त सापडणार आहे तर स्मॉल असणार आहे, सर्क्युलर असणार आहे, डबल स्टँडर्ड असणार आहे. बरोबर आहे, जो बॅक्टेरियामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. However, plasmids are sometimes present in archaea and eukaryotic organisms. काही वेळेला आपण मोस्टली वापरत असताना प्लाझमिड्स वापरत असताना तो बॅक्टेरिया मधला वापरणार आहे, पण काही वेळेला ते आर्किबॅक्टेरियामध्ये किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा बघायला मिळतं. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, the plasmids most commonly used in recombinant DNA technology are that replicate in E. coli. Agrobacterium tumefaciens मधला किंवा Bacillus thuringiensis मधला प्लाझमिड्स काढायचा आहे. तो प्लाझमिड काढून त्याच्यामध्ये आपला डीएनए टाकायचा या ठिकाणी आणि आपला डीएनए टाकून काय करायचं आहे तो ई कोलाई मध्ये इन्सर्ट करायचा. मग तुम्हाला माहित आहे ई कोलायचा मल्टिप्लिकेशन रेट किती फास्ट आहे. मग जेवढ्या ई कोलाई सेल मल्टिप्लाय होतील तेवढा आपला डीएनए काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. नेक्स्ट, investigators have engineered these plasmids to optimize their use as a vector in DNA cloning. बरोबर आहे. मग जेवढे सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्टने काय केलेलं आहे तर त्यांना लागणारे जेवढे प्लाझमिड्स आहेत ते कन्स्ट्रक्ट केलेले आहेत कशामध्ये रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये वापरण्यासाठी. मग या ठिकाणी बघा ती बॅक्टेरियल सेल दिलेली आहे. हे बॅक्टेरियावरच्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर पिली, त्याच्यानंतर हा प्लाझमिड आहे बघा, राईट. हा बॅक्टेरियाचा हा काय डीएनए, हा बॅक्टेरियाचा डीएनए आणि बॅक्टेरियाचा डीएनए सोडून बाजूला हे प्लाझमिड्स आहेत, आहे का. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्टँडर्ड स्पेरिकल स्ट्रक्चर्स प्लाझमिड हे त्याचे रायबोसोम्स आहेत, राईट. सायटोप्लाझम आला, प्लाझ्मा मेम्ब्रेन आला, सेल वॉल आला, कॅप्सूल आले, फ्लॅजेला आले आणि या ठिकाणी न्यूक्लिओइड म्हणजे काय न्यूक्लिअर डीएनए आले कशामध्ये बॅक्टेरिया. जस्ट काय ना अंडरस्टँडिंगला बॅक्टेरियाचा आपण या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. बॅक्टेरियाचं इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे ना. आणि ह्या प्लाझमिड म्हणजे काय बाळांनो अजून एकदा सांगतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. समज एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, राईट. पॉलिलिंकर काय म्हटलंय डायग्राम समजून घ्या. प्लाझमिड क्लोनिंग वेक्टर शोईंग or replication origin, that is ORI. ORI म्हणजे काय ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. बरोबर आहे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन पासून सुरुवात होते. कशाची सुरुवात होणार आहे मल्टिप्लिकेशन होण्याची. बघा साधी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण हा प्लाझमिड्स आपल्याला ई कोलाई मध्ये टाकायचा आहे. हा प्लाझमिड ई कोलाई मध्ये टाकल्यानंतर ई कोलाईच्या डीएनएच्या ई कोलाई मध्ये जे न्यूक्लिअर डीएनए आहे ते जसं मल्टिप्लाय होणार आहे तसं हा जो आपला इन्सर्ट केलेला प्लाझमिड आहे तो सुद्धा मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर आहे. आपण इन्सर्ट केलेला जो सुद्धा प्लाझमिड आहे तो सुद्धा मल्टिप्लाय होणार आहे. आणि हा आपण इन्सर्ट केलेला प्लाझमिड ज्या वेळेला मल्टिप्लाय होणार आहे त्यावेळेला त्या प्लाझमिड मध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असणार आहे. तिथून डीएनए डबल स्टँडर्ड एकमेकांपासून बाजूला जातात. एकाने प्लाझमिडचे दोन प्लाझमिड होतात. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे काय, रेप्लिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला जीन इट्स नेचर एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन या टॉपिक मध्ये क्लिअर कट कळेल बाळांनो. तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, फक्त समजून घ्या, राईट. तुम्हाला बॉटनी मधली एकही कन्सेप्ट तुमची जर काय म्हणूया कच्ची राहिली किंवा माझं बॉटनीचा एखादा पॉइंट मला आला नाही, मला समजलं नाही, असं कधीच होणार नाही. फक्त मी सांगतोय तेवढं तुम्ही परफेक्ट करायचं. सो प्लाझमिड क्लोनिंग वेक्टर शोइंग अ रेप्लिकेशन ओरिजिन ओराय या ठिकाणी आहे ना बघा ओराय ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन्स अ ड्रग रेजिस्टन्स जीन्स कुठला AMPR राईट अँड रिजन ऑफ विच फॉरेन डीएनए कॅन बी इन्सर्टेड. मग या ठिकाणी आपण जर बघितलं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे, हा काय आहे ड्रग रेजिस्टन्स जीन आहे. हा
या ठिकाणी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हा ड्रग रेजिस्टन्स जीन्स, बरोबर आहे. आणि हे जर बघितलं तुम्ही हिंद सेकंड, हे सगळं जे बघितलेलं आहे हे काय आहे, कालच सांगितलं ना, किंवा याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा हे काय आहे ते बघा, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत ना हे सगळे, आहे का, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स काय करतात, हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स काय करतात बघा, या ठिकाणी हे जेवढे सगळे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत ते काय करतात, तर डीएनए रेप्लिकेशनला मदत करणार आहेत, डीएनए रेप्लिकेशनला मदत करणार आहेत, बरोबर आहे. आणि आपल्याला पाहिजे असलेला जो फॉरेन डीएनए आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे, ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला, इथून इथं आपल्याला पाहिजे असलेला डीएनए तो आपण इथे ऍड करायचा आहे. म्हणजे या प्लाझमिड मध्ये काय काय आलं, आपल्याला पाहिजे असलेला डीएनए आला, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आला, आणि ड्रग रेजिस्टन्स जीन्स म्हणजे आपला मार्कर जीन आला. ओके, मार्कर जीन आलेला आहे, राईट. आता प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट्स तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्स. तो त्या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्स मधला जो प्लाझमिड आहे तो प्लांट मध्ये रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी वापरला जातो बघा. सो प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट्स, an important vector for carrying new DNA into many types of plants, is a plasmid that found in Agrobacterium tumefaciens. बरोबर आहे. Agrobacterium tumefaciens नावाची बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए आहे. तो डीएनए आपण प्लाझमिड्स म्हणून वापरणार आहे, प्लांट मध्ये वापरतो. ओके, म्हणून म्हटलं an important vector for carrying new DNA into many types of plants. अनेक वेगवेगळ्या प्रकारात, अनेक वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये ज्यावेळेला आपल्याला रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी करायची असते त्यावेळेला आपण ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्स नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामधलं प्लाझमिड वापरतो. साधं सरळ सिंपल मीनिंग आहे. नेक्स्ट, दिस बॅक्टेरियम लाइव्स इन सॉइल. हा जो बॅक्टेरिया आहे तो सुरुवातीला मातीमध्ये आढळतो, राईट. नंतर ज्या वेळेला तो प्लांटला इन्फेक्ट करणार आहे त्यावेळेला वनस्पतींमध्ये तो गाठी तयार करतो. म्हणजे समजा पहिल्यांदा मातीमध्ये आढळतो, मातीमधून समजा रूटच्या मदतीने वनस्पतींमध्ये गेला तर वनस्पतींमध्ये रूटच्या मदतीने जर गेला असेल तर त्या रूटमध्ये गाठी करणार. बघा, दिस बॅक्टेरियम लाइज इन सॉइल अँड कॉजेस प्लांट डिसीज दॅट कॉल्ड क्रॉन गॉल. बरोबर आहे. प्लांटला इन्फेक्शन केलं या नालायक बॅक्टेरियानं तर तो काय करणार आहे, सुरुवातीला क्राउन बॉल तयार करणार आहे. बरोबर आहे, म्हणजे गाठी तयार करतो, विच इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ ओव्हरग्रोथ. बरोबर आहे, वाढ होणार आहे. बरोबर आहे. ट्यूमर म्हणजे गाठी तयार होणार आहे, वनस्पतींची अव्याढव्य वाढ होईल किंवा वनस्पतींच्या मुळांमध्ये गाठी तयार होतील, खोडांमध्ये गाठी तयार होईल इन प्लांट. बरोबर आहे. असे तुम्ही वनस्पती आपण बघितलेले आहेत आपल्याला डोळ्यात, की एखादी वनस्पती वाढलेली आहे पण त्या वनस्पतींमध्ये खोडांमध्ये अचानकच मोठ्या मोठ्या अशा गाठी तयार झाल्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि त्या वनस्पतीची वाढ झालेली नाही. समजलं, ते म्हणजे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्सचं त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असतं. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्स कंटेन्स अ प्लाझमिड कॉल्ड टीआर. बरोबर, टीआर म्हणजे ट्यूमर इंड्युसिंग. ट्यूमर इंड्युसिंग म्हणजे गाठ इन्सर्ट करणार आहे का, ट्यूमर इंड्युसिंग. म्हणजे याच्यामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसन्स मधल्या प्लाझमिडला काय म्हटलं जातं बाळांनो, ट्यूमर इंड्युसिंग प्लाझमिड्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, द टीआर प्लाझमिड कंटेन अ ट्रान्सपोझोन्स कॉल्ड टीडीएनए which insert copies itself into the chromosome of infected plant. मग हा काय करतो, हा काय करणार आहे, तर ज्या वेळेला स्वतःमधलं प्लाझमिड असेल तो प्लांट सेल मध्ये इन्सर्ट करणार, त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करून घेणार आहे. समजलं. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर मी दुसऱ्याच्या घरामध्ये शिरणार, त्याचं किचन वापरणार, त्याच्या घरातलं सगळं रॉ मटेरियल वापरणार आणि पोटभर चांगला स्वयंपाक करून पोटभर जेवून त्याचं किचन फोडून मी बाहेर येणार, असं थोडक्यात आहे. राईट. म्हणजे प्लांटला इन्फेक्शन करायचं आणि स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करायच्या आणि बाहेर पडायचं. द ट्रान्सपोझोन्स विथ अ न्यू डीएनए कॅन स्टिल इन्सर्टेड इनटू द होस्ट सेल क्रोमोझोम्स. आहे का, होस्ट सेल आहे म्हणजे प्लांट सेलच्या क्रोमोझोम्स मध्ये त्याचा जो प्लाझमिडचा जो पार्ट आहे किंवा त्याच्यामधला डीएनए तो त्याच्यामध्ये जाऊन राहणार आहे.
A plant cell containing this DNA can be grown in culture or introduced to form a new transgenic plants. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हा बॅक्टेरिया मातीमध्ये राहतो. मातीमध्ये राहून तो ज्या वेळेला वनस्पतीला इन्फेक्शन करतो, इन्फेक्शन करून तो स्वतःचा डीएनए ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफेसिस नावाचा बॅक्टेरियाचा जो डीएनए आहे तो प्लांटच्या डीएनए मध्ये ट्रान्सपोजचं काम करतो. याचा सुद्धा फायदा सायंटिस्टने घेतला. सायंटिस्टने काय केलं, ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफेसिस मधलं प्लाझमिड वापरला आणि तो प्लाझमिड काढायचा, त्याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट टाकायचा आणि तो मल्टिप्लायसाठी होस्ट सेलमध्ये किंवा इकोलाई सेलमध्ये टाकायचा. म्हणजे याचं नॅचरल जी प्रोसेस आहे याची नॅचरल प्रोसेस आपल्या सायंटिस्टनी वापरली. कशासाठी? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी. मग या ठिकाणी पुन्हा एकदा टीआय प्लाझमिड आहे, राईट. हे सगळे टीआय प्लाझमिडची डायग्राम आहे. समजलं? सायटोकायनिन आहे, ओपिनिन आहे, राईट बॉर्डर आहे, ओपिनिन कॅटाबोलिझम, origin of replications, Walgren's regions, lift border, auxins, right? So हे पुस्तकामध्ये डायग्राम नाही पण जनरली तुम्हाला माहित असायला पाहिजे. प्लाझमिडचं डिटेल स्ट्रक्चर आहे. प्लाझमिडचं डिटेल स्ट्रक्चर हे 11वी-12वीला नसतं, या हायर एज्युकेशन्समध्ये असतं. पण जस्ट तुम्हाला माहित तरी पाहिजे प्लाझमिड म्हणजे कसली गाडी बाबा डीएनएची. ते सर्क्युलर प्लाझमिड म्हणजे हा या पद्धतीचा आहे. बरोबर आहे. नेक्स्ट पहिला बघितला आपण बायोलॉजिकल टूल्स मध्ये एन्झाइम्स, दुसरा बघितला क्लोनिंग वेक्टर, लास्ट कॉम्पोनंट होस्ट सेल. एन्झाइम्स आहे आपल्याकडे, प्लाझमिड्स आहे. प्लाझमिड मध्ये आपण आपला पाहिजे असलेला डीएनए टाकला, कुठल्या होस्ट सेलमध्ये टाकायचा, अशा होस्ट सेलमध्ये टाकला त्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही, मग आपल्याला त्याच्या मल्टिपल कॉपीज मिळतील का? आपल्याला लागणाऱ्या डीएनएच्या मल्टिपल कॉपीज मिळणार आहेत का? नाही मिळणार. त्यामुळं कॉम्पोनंट होस्ट सुद्धा महत्वाचा आहे. कॉम्पोनंट होस्ट म्हणजे क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स. ज्या बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं तो कॉम्पोनंट होस्ट किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून वापरला जातो. आणि मोस्ट कॉमन एक्झाम्पल इज इकोलाय. इकोलायचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं, बरोबर आहे. म्हणून इकोलाय हा कॉम्पोनंट होस्ट किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून वापरला जातो. सो क्लोनिंग ऑर्गॅनिझम युज्ड आर युजुअली द बॅक्टेरिया लाईक बॅसिलस हेमोफिलस, हेलिकोबॅक्टर, पायरोलाय अँड इकोलाय. वरच्या दोन वापरतच नाहीत, इकोलाय वापरतो आपण ना. म्हणून काय म्हटलंय, मोस्टली इकोलाय इज युज्ड फॉर द ट्रान्सफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनंट डीएनए. प्लांट मध्ये ज्या वेळेला रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी करायची असेल त्यावेळेला काय असणार आहे, तर हा प्लांट मध्ये ज्या वेळेला रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी करायची असेल त्यावेळेला आपण होस्ट ऑर्गॅनिझम्स म्हणून इकोलाय वापरतो. ओके. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय बघितलं बघा, राईट. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोलॉजिकल टूल्स मध्ये एन्झाइम्स बघितलेले आहेत पहिला, त्याच्यानंतर दुसरा जो बघितला आहे तो क्लोनिंग वेक्टर, आणि त्याच्यानंतर जे बघितलेले आहेत ते कॉम्पोनंट होस्ट. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी बघणार आहोत. म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ही कशा पद्धतीनं घडवली जाते हे पाहणार आहोत.